औरंगाबाद केंद्रावरून अनेक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला. सायबर गुन्हे घडू नये म्हणून जनतेचे प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे विविध ठिकाणी सावध तर सुखी या स्लाइड शोसह व्याख्यानाचे 44 कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. डिजिटल म्हणजेच रोखी विना व्यवहार कसे करावे हे सोप्या शब्दात समजावून देणारा भीमरूपी महारुद्रा हा कार्यक्रम 142 वेळेला त्यांनी सादर केला. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, दैनिकासह अनेक सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, ICAI वृत्तपत्रे, बॅक्स, रोटरी क्लब, महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. अशा बहुधा आयामी व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करूया आणि त्यांना साथ देणाऱ्या तृप्ती सरदेसाईंचं पण स्वागत करूया. आत्ताच मी त्यांना दादा तुमचं वय किती ते म्हणाले 77. एकही गोळी BP शुगर कसली गोळी नाही, अनासिनची गोळी पण त्यांनी घेतली. इतके ॲक्टिव्ह असल्यामुळे तितके आरोग्यपूर्ण आहे. तर त्यांचं मनापासून स्वागत करते. गुरु बिन नाही तुझा आधार, गुरु बिन नाही तुझा आधार, रडता पडता पोटे अडता, रडता पडता पोटे अडता, तोच कसे पार, नाही तुझा आधार, गुरु विना नाही तुझा आधार, गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देई सावली, भक्तांसाठी गुरु होनी, भक्तांसाठी गुरु होनी, देव घे अवतार, नाही तुझा आधार, गुरु विना नाही तुझा आधार, गुरु विना नाही तुझा आधार. नमस्कार. आज मी तिसऱ्यांदा इथे येतोय कार्यक्रम सादर करायला आणि मी अनेक कार्यक्रम केले असं लक्षात येतं की बरेचसे कार्यक्रम वेळेनंतर सुरू होतात, फार थोडे कार्यक्रम वेळेत सुरू होतात, पण हा दुसरा असा कार्यक्रम आहे की जो वेळेच्या आधी 2 मिनिटं सुरू झाला असेल. कारण मग ते लक्षात राहण्यासारखं आहे, डायरेक्ट लक्ष. पहिला होता अंबरनाथ महिला मंडळामध्ये आणि तुम्ही दुसरे, तर कौतुक करण्यासारखं आहे. अशा गोष्टी लक्षात राहण्यासारख्याच असतात असो. तर आषाढी पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते वगैरे माहिती सांगायची गरज नाही. याचं कारण वर्षानुवर्ष आपल्याला ते सगळ्यांना माहिती आहे आणि पुन्हा पुन्हा सांगायला नको. आणि हल्ली काय होतं, इंटरनेटमुळे सगळं जग जवळ आलंय ना, एका क्लिकवर सगळी माहिती मिळत असते. पण आता झालं की घरात बाळ जन्माला आलं ना की त्याचं अमुक नाव ठेवलं वगैरे हे सगळं आपण व्हॉट्सअपवरून सगळ्यांना सांगू शकतो. तरी पण आपण बारसं करतो, कारण त्या निमित्ताने मंडळी आपण एकत्र येत असतो, स्नेह भोजन वगैरे होतं. तसं ना या सगळ्या दिवसांचं झालंय. त्यामुळे विषय जरी तोच असला तरी त्या अनुषंगाने काहीतरी वेगळं बोलावं असं माझ्या मनात आलं. आणि चंद्रकांत जोशी जे माझे मित्र आहेत त्यांनी माझं म्हणाले की असं कार्यक्रम आहे इथे, म्हटलं मी जाईन म्हणून. आणि आपण लहान असल्यापासून काही विशेष दिवस साजरे करीत आलो, जसं की 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी, गांधी जयंती, टिळक पुण्यतिथी. आणि त्यानंतर हल्लीच्या काळामध्ये अनेक दिवस त्याला आपण डेज म्हणतो, वुमेन्स डे, मदर्स डे, फादर्स डे, चिकू डे, मधमाची डे, व्हॅलेंटाईन डे. हो, इतके डेज आहे. सगळे अमेरिकन लोकांच्या माती मारले आहेत ना सगळे प्रॉडक्ट विकायसाठी. त्यामुळे डेज खूप असतात.
पण मला आठवतं की शाळेत असताना सुद्धा आपण सगळे एकाच वयाचे आहोत. शाळेत असताना टिळक पुण्यतिथी वगैरे असते ना की भाषण करायला सांगायचे काही मुलांना, आणि ते भाषण आपल्याला त्यावेळी काय अक्कल असत नाही, ताई दादा किंवा आई मी लिहून देत असत. आणि ठरलेलं भाषण लोकांनी टिळकाने सांगितलं मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी ठरवलं उचलणार भवनात नाही संत संत शब्द तेच 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 वर्ष ना मुलं सांगत असत. ते असं आता असं वाटतं की टिळकांच्या आयुष्यात त्या टरफाराशिवाय दुसरं काय घडलं नसेल. 1 ऑगस्टला टनावारी टरफाराची निर्मिती महाराष्ट्रात होत असते वर्षानुवर्ष. पण तेव्हा कळत नव्हतं. आई किंवा ताई जे लिहून देत असत ते आम्ही वाचत असू. त्यामुळे कसं आहे, महिला दिन कधी सुरू झाला, कोणी सुरू केला वगैरे ते सांगितलं जातं. त्यामुळे होतं कसं माहितीये का की श्रोते कृतार्थ होऊन घरी जातात आणि आयोजकांना वाटतात चला एक आपण सोहळा पार पाडला, या पलीकडनं त्याच्यात काही होत नाही. तर आज गुरु आणि शिष्य यांच्यामधील नाते संबंध या विषयावर थोडं बोलायचं मी ठरवलंय, थोडं वेगळा विषय म्हणून. आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये महर्षी व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु असं मानलं जातं. कारण सर्व ज्ञानांचा उगम हा व्यासांपासून झाला असावा असा आपला समज आहे. आणि म्हणूनच आपण कुणाला काही सांगतो ते सगळं नवीन असतं असं नाही. कधीतरी कोणीतरी केव्हा तरी ते सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच एक श्लोक आहे, व्यासोचिष्टम जगत सर्व. काय म्हणाला की त्याची ओळख करून द्या. पूर्वी कसं होतं, माझ्या नाटकं वगैरे जर कार्यक्रमामध्ये त्या निवेदिका असत, आता उलट झालंय. त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी निवेदक म्हणून त्यांच्यावरून लोक मला ओळखायला लागले. कारण त्यांचा गाण्याचा मुख्य कार्यक्रम असो, गीत तृप्ती जो आपण इथे केला होता त्याचे 106 प्रयोग झाले. नाटकाचे माझे 136 झाले. त्यामध्ये त्या निवेदिका असतात. त्या म्युन्सिपल एडेड शाळेमध्ये 34 वर्ष त्यांनी नोकरी केली. संगीत विशारद आहेत, पण संगीत शिक्षिका म्हणून नोकरी नाही केली. नोकरी साधे शिक्षक होते त्यावेळी. आणि निवृत्तीनंतर त्यांनी कार्यक्रम वगैरे करायला सुरुवात केली लॉकडाऊनच्या काळामध्ये. शाळेत असताना कुमार कला केंद्र वगैरे अनेक स्पर्धामध्ये शाळेला विद्यार्थ्यांना त्यांनी बक्षिसं मिळवून दिली आहेत. कविता खूप छान करतात. त्यांच्या एकूण 600 पेक्षा जास्त कविता झाल्या, 600 पेक्षा जास्त. आणि त्यापैकी 278 कवितांना पुरस्कार आणि सन्मानपत्र मिळाले. शिकागोला महाराष्ट्र मंडळ आहे, तिथे देखील त्यांचा कार्यक्रम ऑनलाईन झाला होता. आणि त्यांनी अभिनय पण केलेला आहे. तुझाही तुझं पाशीमध्ये त्यांनी भूमिका पण केलेली आहे. निवेदन छान करतात, लेखिका पण आहेतच. त्यामुळे सध्या त्यांच्यावरून मला लोक ओळखतात. त्यामुळे आता कसं होतं, मी थोड्या दिवसांनी सांगेन की तृप्तीताई आणि अनेक वेगवेगळे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये ते असतात. अनेक लोक विचारतात मी प्रत्येक कार्यक्रमात त्यांनाच का घेता. मेहनत जी असते ना, त्या गाण्याच्या कार्यक्रमाला त्यावेळी 10 दिवस आधी तारीख करते, 4 दिवस आधी करते, 2 दिवस आधी आदल्या दिवशी, आणि वेळ राहील तेव्हा प्रवासामध्ये आम्ही येत असताना. एवढं कोणी फारसं करत नाही, हो जाएगा तसं नसतं त्यांचं. असं महर्षी व्यासमुनी यांच्या नावावरून व्यासपीठ हा शब्द अस्तित्वाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर स्वामी विवेकानंदांना तर स्वामी रामकृष्ण परमहंस हे गुरु म्हणून लागले आणि त्यांनी संपूर्ण देशामध्ये धर्मजागृती केली. छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी आणि स्वराज्य स्थापणारे, पण मनाला शांतता हवी असं कधी वाटलं तर शिवाजी महाराज रामदास स्वामी यांचा उपदेश ऐकत असत. आणि आपल्या परंपरेमध्ये गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याकडे बऱ्याच आदर्श अशा आहेतच. म्हणजे परशुराम आणि कर्ण, द्रोणाचार्य आणि अर्जुन, विश्वामित्र आणि श्रीरामचंद्र, तसेच सांदीपनी आणि कृष्ण. आता एकलव्यानेही द्रोणाचार्यांना गुरुस्थानी मानलेलंच होतं. ताईने एकलव्याचा उल्लेख केला. मला असं वाटतं की गुरुवरती असलेली परमनिष्ठाचं उदाहरण म्हणजे एकलव्य. कारण त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्याने आपला उजव्या हाताचा अंगठा कापून दिला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरु आणि शिष्य या नात्याला इतके कंगोरे आहेत ना की त्यावर कोणी व्यक्ती कितीही वेळ बोलू शकेल. आणि आचार्य विनोबा भावे म्हणतात की आई हा सर्वात मोठा गुरु. आई, त्यानंतर नंबर वडिलांचा आणि त्यानंतर शिक्षकांचा, विनोबा म्हणत होते. आणि खरं एक वाजता तो 70 वर्षापूर्वी विनोबाजींनी एक चळवळ सुरू केली होती, भूदान चळवळ म्हणून. म्हणजे ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांनी, ज्यांच्याकडे अजिबात जमीन नाही त्यांना जमीन दान करायची, ती भूदान चळवळ. आणि त्यावेळी विनोबा देशभर भाषण करत असतात आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्या भूदान चळवळीला. आणि त्यावेळी ते म्हणाले होते की जो देतो तो देव आणि जो राखून ठेवतो तो राक्षस. किती सोप्या शब्दात नाही, जो देतो तो देव आणि राखून ठेवतो तो राक्षस. विनोबाजी खरोखर अतिशय विद्वान होते. आणि
शब्दांचे खेळ होते, ही गोष्ट वेगळी. देव तो देव आणि राखून ठेवतो तो राक्षस. पण शाळेत असताना वाचलेली काव्यपंक्ती मला आठवते की जो जो जयाचा घेतला म्हण तो म्या गुरु केला जाणं, गुरु सियाले अपार पण जग संपूर्ण गुरु दुसे. आणि दत्त महाराजांनी 21 गुरु केले होते आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण कसं होतं, दैनंदिन जीवनात आपल्याला एवढी माणसं भेटत असतात ना, अगदी विविध क्षेत्रात काम करणारे, त्यांच्याकडून सुद्धा आपण शिकत असतो, प्रत्येक माणसाकडनं शिकत असतो. म्हणून मला वाटतं की अशा प्रत्येक व्यक्ती ह्या गुरु आहे. जसं आता मी ह्याच्याची सगळी तयारी केलेली होती, बाहेर चपला पण एवढ्या छान, किती आम्ही मागच्या वेळी पण भेटली, इतके छान पद्धतशीरपणे चपला ठेवलेल्या असतात, वेळेच्या आधी सगळे हे होतं. त्यामुळे हे सुद्धा एक गुरु म्हणजे प्रत्येकाकडे आपण शिकत असतो आणि मला ते जाणवलं. आणि ही परिचय त्यांनी करून दिला. परिचय फारसा महत्वाचा नसतो, पण काय होतं, तो जो आहे तो देत असतो मी, त्याच्यात जास्त वेळ घालवण्यात अर्थ नसतो. शेवटी कार्यक्रम हा परिचय असतो. नाटकाचा कार्यक्रम मी ते केला होता. तर कोणत्या तरी एका व्यक्तीच्या हो, तर सरांनी आता सांगितलं की आपले 2 नंबर आहे, 5 पुढे आहे. असं असतं की कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीच्या नावाने गंडा बांधायचा आणि ती व्यक्ती माझा गुरु आहे, दुसऱ्या कोणी माझा गुरु नाही, हे असं म्हणणं थोडंसं कालबाह्य वाटतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून आपण काही शिकतो, तेवढ्या वेळापुरता का होईना तो आपला गुरुच असतो. आणि तिथे जात, धर्म, गरिबी, श्रीमंती हे निकषच असू शकत नाही. गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये शिष्याचं गुरुवर असलेला अपार प्रेम, निष्ठा आणि गाढ विश्वास, तसंच गुरुचं शिष्यावर असलेले उत्कट प्रेम आणि पुत्रवत माया, या गोष्टी वर्णन करण्यापलीकडच्या आहेत. कारण त्या अनुभवातूनच आपल्याला जाणून घ्यायला लागतात. या बाबतीत माझ्या नेहमी मनात येतं की भगवान परशुराम आणि कर्ण हे गुरु शिष्याचं नातं इतकं सुंदर उदाहरण आहे ना. कारण गुरुची झोपड होऊ नये म्हणून मांडीला भोंगा पोखरत होता, तरी सुद्धा अजिबात हालचाल केली नाही कर्णाने. आणि ते जागे झाले त्यावेळी त्यांना कळलं की एवढ्या वेदना सहन करणारा मनुष्य हा ब्राह्मण असू शकत नाही, तो क्षत्रियच असणार. आणि त्यांना तो वाईट वाटलं की या कर्णाने आपल्याला हे खोटं सांगितलं म्हणून. पण ते खुश झाले त्याची सेवा बघून, पण त्यांनी त्याला शाप देखील दिला. तरी ते नाते एक वेगळेपणा त्याच्यामध्ये दिसतो. आणि महाभारत काळामध्ये ज्यावेळी द्रोणाचार्य लढत होते अर्जुनाविरुद्ध, म्हणजे अर्जुन द्रोणाचार्य विरुद्ध एकमेकांच्या विरुद्ध, त्यावेळी मला असं वाटतं की आपल्या विरुद्ध लढणाऱ्या शिष्याला विजयी भव म्हणून आशीर्वाद देणारे द्रोणाचार्य खरोखर किती महान होते. आणि ज्यांना पुत्र पितळासारखं मानलं गुरु, त्या द्रोणाचार्यांच्यावरती बाणाचा वर्षाव करताना अर्जुनाची देखील काय अवस्था झाली असेल ते मनात वाटतं की नातेसंबंधाने इतके कंगोरे असतात ना. आणि संत ज्ञानेश्वरांच्यावरती एक छान चित्रपट आला होता 1961 साली, निवृत्ती ज्ञानदेव म्हणून. त्यामध्ये असं दाखवलं की संत ज्ञानेश्वर हे निवृत्तीनाथांना वडील बंधूंना गुरु मानत असत. आणि ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्याकडे गेले की त्यांची परवानगी मागायला समाधीसाठी, त्यावेळी निवृत्तीनाथांना जे काही झालं असेल ना की आपला धाकटा भाऊ आपल्याकडे समाधी घ्यायसाठी परवानगी मागतोय, की द्यायची न द्यायची. आणि हा चित्रपट मगाशी म्हटलं संत निवृत्ती ज्ञानदेव, इतका छान एक चित्रपटात दाखवलं होतं. आपल्या श्रीकांत मोघेने निवृत्तीनाथांची भूमिका केली होती. आणि ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली येतात परवानगी मागायला, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर भाव त्यांना श्रीकांत मोघेंच्या की परवानगी द्यायची न द्यायची काय. आणि त्यावेळी ते काय काय गोष्टी अशा असतात ना, गाण्याच्या 4 ओळीमधनं इतके ते व्यक्त होतात, जे 25 ओळी घेण्यापेक्षा. त्यात एक छान गाणं होतं निवृत्तीनाथांच्या तोंडी, शिष्य मागतो समाधी, पुत्र मरे बापा आधी, काय म्हणावे या भोगा, काय म्हणावे या भोगा, उलट वाहू पाहे गंगा, सख्या पांडुरंगा, काय करू काय करू काय करू मी ते सांगा, तुम्ही पांडुरंगा.
मी हा 9वीत असताना चित्रपट घेतला होता. ते उलट वाहू पाहे गंगा, त्याचा अर्थ तेव्हा कळला नव्हता की आधी मोठा भाऊ जायचा ते उलट होतंय की धाकटा भाऊ आधी जातो. ते खूप छान त्यांनी भाव व्यक्त केले होते. आणि शाळेत आपण असतो त्यावेळी आपले शिक्षक गुरु असतात, कारण आपल्याला घडवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. साधारणपणे 11 वर्ष आपण त्यांना गुरु म्हणून स्वीकारलेलं असतं. 11 वर्ष मी यासाठी म्हणतो, आपल्या सगळ्यांची एवढी 11वी SSC होती, आता 10वी SSC झाली. 11 वर्ष त्याच्या ताब्यात होता. आता तो काळ वाढला, कारण KG झाली, प्री KG झाली वगैरे. पण त्यावेळी 11 वर्ष आपण त्यांच्या सहवासात असल्यामुळे त्यावेळी कसं होतं, शिक्षक सांगते ते प्रमाण, बाई सांगते ते प्रमाण. नेहमी असं बघा की बाई असं म्हणाल्या, बाईने सांगितले, म्हणजे आई सांगेल त्यापेक्षा बाई सांगतात त्यांना जास्त महत्व वाटत असे. आणि ते नातं होतं. हल्ली येतं बघा ना, बाई या शब्दाचा गोडवा होता ना, बाई आल्या, बाईने सांगितलं, त्या मॅडम, मिस, त्याच्यामध्ये ते ना अतिशय कृत्रिम वाटतं. त्या बाई शब्दाचा गोडवा आणि जिव्हाळा होता ना, तो निश्चित त्या मॅडम आणि मिसमध्ये नाही आहे. आम्ही या शाळेत असताना ना, आमचं गाव देवगड दोघांचे, एक शिक्षिका इतक्या कडक होत्या ना, म्हणजे त्यांच्या तासाला कोणी गडबड करणं वगैरे सोडत, गृहपाठ नसला, प्रत्येक गोष्टी खूप शिस्तीच्या होत्या. पण एक वर्ष असं झालं की मी आजारी पडलो, 15 दिवस शाळेत जाऊ शकलो नाही. आणि 15 दिवसांनी मी ज्यावेळी आलो ना, त्यावेळी त्या बाईने इतकं प्रेमाने जवळ घेऊन विचारपूस केली ना, तेव्हा त्यांच्यात ते बाई बाजूला राहील आणि आई तत्व जे होतं ना, आणि त्यानंतर कधीही त्यांच्याबद्दल अशी भीती किंवा असं वाटलं नाही. ते त्यांच्यात काही कृतीतनं त्यांनी करत व्यक्त केला. एवढ्या कडक होत्या, पण तेव्हा कळलं की त्यांच्यामध्ये जे वात्सल्य आहे ना आईचं, ते लक्षात आलं. आणि अनेक वेळा आता म्हणतोय गुरु शिष्य, शिक्षक गुरु आहेतच. एक शिक्षिका तुम्हाला सांगतो, एवढ्या तळमळीने शिकवायच्या ना की मुलांना, शिष्यांना आपल्या कशी गोडी लागेल अभ्यासात, तेच ती सांगत असत. त्यांनी एकदा मुलांना विचारलं, मुंबईचीच शाळा, मुंबईचीच मुलं, त्यांनी विचारलं की बाळांनो, रेल्वे इंजिन आणि किडा याच्यामध्ये अधिक शक्तिशाली कोण? मुलांनी एक मुख्य उत्तर दिलं, रेल्वे इंजिन अधिक शक्तिशाली. त्या म्हणाला बिलकुल नाही, किडा अधिक शक्तिशाली. वाईट कसं, रेल्वे इंजिन एवढं मोठं, किडा कसा काय अधिक शक्तिशाली? त्या म्हणाल्या की किडा स्वतःच्या इच्छेने चालू शकतो, रेल्वेचं इंजिन स्वतःच्या इच्छेने चालू शकत नाही, म्हणून किडा अधिक शक्ती. मुलं खुश झाली. मग त्या म्हणाले, बाळांनो, हे मी नाही सांगितलं, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितले. हो बाई, स्वामी विवेकानंद कोण होते? हो का, मग आपण त्यांचा धडा शिकूया. म्हणजे अशा प्रकारे ना विद्यार्थ्यांच्या मध्ये गोडी निर्माण करायची, विषयाची उत्सुकता निर्माण करायची आणि शिकवायचं, हे ते गुरुतत्व आहे ना. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे, हे शिकवणाऱ्या त्या ज्या बाई होत्या त्या माझ्या शेजारी बसलेल्या आहेत. मालगावच्या शाळेमध्ये होत्या. संस्थाचालक आपले भारतीय मल्लपटू बिजू पेंडकर, ते त्या शाळेचे अध्यक्ष होते. त्यांनी एक दिवशी ऐकलं आणि म्हणाला, तुम्ही निवृत्त झाल्यावरती देखील शाळेत येत चला, शिक्षकांना मार्गदर्शन करत चला. पण होत नाही, आम्ही बोलू इच्छितो, मालगावला जाणं काही शक्य होत नाही असं. तर असे जे गुरु शिष्य, त्याच्यामध्ये बघा, लोहार, सुतार, चर्मकार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, या सर्वांकडूनही आपण काही ना काही शिकतच असतो. आता एक आपल्याला एडिसन शास्त्रज्ञ माहिती आहेत, थॉमस अल्वा एडिसन. तर त्यांच्या घरी एक मांजर होती आणि ती मांजर, तिला छोटीशी पिल्लं झाली होती नुकतीच. आणि ती मांजर आणि तिची पिल्लं यांनी घरात सहज ये जा करावी यासाठी त्यांनी काय केलं, घराच्या दरवाजाला एक मोठं छिद्र करून घेतलं आणि एक छोटं छिद्र करून घेतलं. का तर मोठ्या छिद्रातनं मांजर येईल, म्हणजे आई मांजर येईल, आणि छोट्या छिद्रातनं सगळी छोटी मूर्ती बाळं मांजर येतील. तर हे सगळं बघून त्यांचा मित्र आला होता त्यांच्याकडे. तो म्हणाला, अरे 2-2 छिद्र कशाला बनवलीस? एकच चाललं असतं, त्या मोठ्या छिद्रामधनंच ती छोटी बाळं त्याच्यातनंच येणार. आणि तसंच झालं. आणि त्यावेळेला हे जेव्हा थॉमस अल्वा एडिसन यांनी पाहिलं आणि ते म्हणाले की अरे, हे माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणजे बघा, एवढा मोठा बुद्धिमान मनुष्य, पण कधीतरी साधी गोष्ट सुद्धा लक्षात येत नाही पटकन. आणि अतिबुद्धिमान माणूस पण चुकू शकतो, ह्याचं हे उदाहरण आहे. अर्थात ते बुद्धिमान आणि त्याने एवढे शोध लावले, ते एक गोष्ट वेगळीच. कसं आहे, जो सुतार होता तो एडिसन पेक्षा जास्त हुशार असं अजिबात नाही. अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात देखील येत नसतात लोकांच्या. आणि आपली संस्कृती अशी ना, आपण सगळ्यांच्या मध्ये देव बघतो. जसं कुठल्या वस्तूला पाहायला लागला तरी आपण त्याला देव समजून नमस्कार करतो, तसं चोरामध्ये देखील देव बघणारी आपली संस्कृती आहे. जे आम्ही जातो आमच्या गावात चित्रपटामध्ये बघा, ते 3 चोर चिडलेले असतात आणि त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश दिसतात. आणि ते गाणं, मला वाटतं ती झलक आपण
ब्रह्मा विष्णू ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भोवती औदुंबर बसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. आता विवेकानंद यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस आणि रामकृष्ण परमहंस हे इतके उदात्त विचारसरणीचे होते की ते आपल्या पत्नीची पूजा करत असत. म्हणजे बघा तो काळ किती जुना होता. त्यावेळेला तर स्त्री म्हणजे आपल्या पायाची दासी असं समजत असत. परंतु रामकृष्ण परमहंस तसं न समजता आपल्या पत्नीची पूजा करत असत. इतकी उदात्त विचारसरणी रामकृष्ण परमहंस यांची होती. एकदा मी सज्जनगडला गेलो होतो. त्यावेळी कीर्तन सुरू होतं तर थांबलो मी ऐकायला. ते कीर्तनकार सांगत होते की क्षमा म्हणजे काय. चुरगळलेल्या फुलाच्या पाकळ्याने दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. म्हणजे फूल चुरगाळून टाकलं तरी सुद्धा त्याला राग नाही किंवा ते सुगंध द्यायचा थांबत नाही. म्हणजे चुरगळलेल्या फुलाच्या पाकळ्याने दिलेला सुगंध म्हणजे क्षमा. अर्थात हे त्या कीर्तनपूर बुवांनी स्वतः सांगितलं असेल तर त्याने कुठेतरी वाचलेलं असेल, त्यांनी कुठेतरी ऐकलेलं असेल. कारण ताई म्हणाला तसं व्यासोशिष्ट जगत सर्व सगळं व्यासोबांनी सांगितलेलं आहे. पण योग्य ठिकाणी आपण परत सांगतो तसं सगळ्या ठिकाणी अनुभव येतो. मी बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे 1965 साली SCC झालो. त्यावेळी देवगड अर्थात आम्हाला टेंगशे सर म्हणून मुख्याध्यापक होते. किती दूरदृष्टी होती त्यांची. कारण असं की त्या काळी असं होतं की 11वी झालं ना की सगळ्यांना पुढचं शिक्षण घेणं शक्य नसे. म्हणजे नोकरीला लागायचं कुठेतरी. आता नोकरीला लागायचं म्हटल्यावरती मुलाखत घेणं आवश्यक आहे. तर मुलाखत वगैरे काय मुलांना माहिती असत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, SSCची परीक्षा झाली, रिझल्ट लागायचा होता. मधल्या दिवसामध्ये सगळ्या मुलांना एक दिवशी एक वर्गखोलीमध्ये एकेका मुलाला बोलवलं. म्हणजे मुलाखत कशी द्यायची असे काय सगळे अनुभव यावा मुलांना म्हणून. आणि स्वतः आमचे मुख्याध्यापक, आमचे वर्ग शिक्षक आणि दुसरे एक शिक्षक असे तिघेजण बसलेले आणि वर्गखोलीमध्ये एकेकाला ते बोलवत होते. 10-10 मिनिटं मुलाखत विचारत होते काय काय करायचं. आणि आम्ही एवढे मूर्ख त्यावेळी तुम्हाला सांगतो. एक मुलगा आला ना बाहेर, ते विचारायचं काय रे तुका काय विचारले नाही, तुका काय विचारले ना, तुका काय विचारले, त्याला काय विचारलं ते थोडंच मला विचारणार नाही. प्रत्येकाला वेगळं विचारणार. पण ते शब्दाची बुद्धी नव्हती. ते जुजबी प्रश्नवाले विचारत असत. तर माझा ज्यावेळी क्रमांक आला ना जायचा, मी गेलो आणि खुर्ची होती, तिघे बसलेले, समोर खुर्ची होती, मी जाऊन बसलो. त्यांनी पहिलं मला सांगितलं कुठे ज्यावेळी मुलाखतीला आपण जातो त्यांनी सांगितल्याशिवाय बसायचं नाही. म्हणजे पहिला धडा होता तो तिथे त्याने घेतला. नंतर म्हणजे किती त्या गणसाची दूरदृष्टी होती. समोर ना आम्ही मुलं बसतो, समोर प्रत्येक वर्गात खोलीत कॅलेंडर्स असतात. एक कॅलेंडर होतं. मला म्हणजे समोरचं कॅलेंडर तू बघतोयस ना. म्हटलं हो. ते कोण आहे, काय कॅलेंडर मध्ये कसं चित्र आहे ते. तर म्हटलं ऋषी आहेत, ते काहीतरी सांगतायत आणि गणपती लिहून घेत आहेत काहीतरी. तेवढं ते ठीक आहे, गणपती ऋषी मलाही कळतं. पण ते ऋषी काय सांगतायत आणि गणपती काय लिहून घेत आहेत. सर सॉरी नाही मला माहिती. त्यावर त्यांनी जे एकच वाक्य बोलले, रागावले नाही, चिडले नाहीत, एकच वाक्य बोलले. म्हणाले गेले 12 महिने तू या वर्गामध्ये बसतोयस, ते कॅलेंडर बघतोयस, कधी तुला वाटलं नाही का विचारावर वर्ग शिक्षकांना की काय आहे ते चित्र. मग त्यांनी सांगितलं असतं की व्यास महर्षी आहेत, ते महाभारत सांगतायत, गणपती लिहून घेत आहेत, ते त्यांनी सांगितलं असतं ना.
तर त्यांना माहिती नसतं. त्यांनी मला विचारलं असतं, पण तुम्ही न विचारता ज्ञान कसं वाटणार? 11 महिने म्हणाले तू ते बघतोय, पण तुला वाटतं नाही, असं करू नका. ते म्हणाले आपल्याला नेहमी म्हटलं जातं रीड, राईट, स्पीक, त्याच्या जोडीला चौथा शब्द लक्षात ठेवा, आस्क. विचारत राहा. आणि आपले सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती होते, त्यांनी स्वारीच सांगितलं होतं की रीड, राईट अँड स्पीकच्या बरोबर आस्क हे लक्षात ठेवा. कारण ते म्हणाले तुमची डिग्री BA, BCom, BG आहे ना, तो गेट पास आहे. त्याच्याला नोकरी मिळवण्यासाठी गेट पास आहे तो. पण तुमची प्रगती जर व्हायला हवी असेल ना, तर आयुष्यात विचारत राहा, तरच तुमचं ज्ञान वाढणार आहे. तर अशी एक मंडळी लक्षात आली ना, की वाटतं की या लोकांच्याकडनं खूप आपण शिकलो. आणि ते सर्वपल्ली राधाकृष्णांनी खूप हे छान सांगितलं होतं, ते नेहमी आपल्या लक्षात राहतं. जो वाचतो, लिहितो, निरीक्षण करतो आणि गुरूंना सर्व बाजूनी प्रश्न विचारतो, गुरूंची सेवा करतो, त्याची बुद्धी ज्याप्रमाणे सूर्यकिरणाने कमल विकसित होतं, त्याप्रमाणे त्याची बुद्धीही विकसित होते आणि सर्वत्र विकास पावते. जसं कुदळीने खणता खणता माणसाला पाणी सापडलं, त्याचप्रमाणे गुरूंच्या जवळ त्यांची सेवा करून आणि त्यांनी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवून जो विद्यार्जन करतो, सेवा करतो, त्याला ती विद्या नक्कीच प्राप्त होते. गोदवलेकर महाराजांचं चरित्र असलं, मी ते एका साधकाने विचारलं की तुम्हाला भेटायचं, मी कधी येऊ म्हणून. त्यावेळी ते म्हणाले नदी असते ना, ती वाहत असते, तिला पण विचारतो का कधी येऊ, ती तिथे आहे, ती वाहतच आहे, कधी या ना. तसं म्हणून मी इथे असतो, कुठे जात नाही, कधी या, कधी येऊ हा प्रश्न नाही, कधी या, नदीसारखं आहे, मी इथेच असतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचं सांगतो. त्याने मगाशी तर मला टेंगशे सरांचं जे उदाहरण सांगितलं, आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक होते, त्यांचं शिक्षण पुण्याला अनाथ विद्यार्थी गृहामध्ये झालं. तर मी सांगतो 65ला मी SC झालो, ते आमचे शिक्षक आणि त्यांचे शिक्षक. माधुकरी मागून आमच्या त्या मुख्याध्यापक टेंगशे सरांनी माधुकरी मागून शिक्षण केलं आणि त्या अनाथ विद्यार्थी गृहाचे मुख्याध्यापक त्यांना ते देवगडला घेऊन आले होते का, ही माझी शाळा बघा, ज्यामध्ये तुम्ही मुख्याध्यापक. आणि आमची शाळा अक्षरशः त्यांनी उभी केली टेंगशे सरांनी, कारण ते MA झाले आणि जे देवगडला आले ती कर्मभूमी मानून त्यांनी सगळं केलं. तर एक दिवशी त्यांच्या शिक्षकांना ते पुण्याहून घेऊन आले होते आपली शाळा दाखवायला. आणि तुम्हाला सांगतो आम्हाला एवढी गमत वाटते ना की आमचे शिक्षक टेंगशे सर आणि टेंगशे सरांचे शिक्षक ते वयाने जास्त होते, पण इतकं त्यांच्या चेहऱ्यावरती आमच्या सरांचा जो एक कृतकृत्यतेचा आनंद दिसत होता ना, की सगळी शाळा आपले शिक्षक बघतायत म्हणून. आणि मग प्रत्येकप्रमाणे आमच्या सगळ्या मुलांना एकत्र जमवून त्यांनी थोडंसं काहीतरी आम्हाला उपदेश केला. पण तो त्यातले काही गोष्टी इतक्या लक्षात राहिल्या ना, आमच्या सरांनी सांगितलेल्या. त्या म्हणाले एक गोष्ट लक्षात ठेवा की विद्यार्थी कसा असावा. तर त्यांनी स्वरचित एक छोटासा श्लोक सांगितला, जो श्लोक इतक्या वर्षानंतर म्हणजे 1965 पासून 35 आणि 40-60 वर्ष झाली, तो श्लोक इतका त्यांनी छान सांगितला होता. विद्यार्थी कसा पाहिजे, आनंदी, आत्मविश्वासू, सदाचारी, पराक्रमी, अखंड ज्ञान जिज्ञासू, मिताहारी, शतायुषी. मिताहार ठेवा, शतायुषी. आता कसं मासा पाण्यात वर येतो ना, तसं ते शब्द आपोआप आठवतात त्यांनी सांगितलेले. आणि हे सरांनी माझ्याजवळ अनेकदा सांगितलेलं आहे. आणि त्या टेंगशे सरांनी एक वाक्यही सांगितलं होतं सर्व विद्यार्थ्यांना की नेहमी सत्य बोला, नेहमी सत्य बोला, म्हणजे तुम्ही जे बोलाल ते सत्य होईल. हेही वाक्य जसं सरांच्या मनावर कोरलं गेलं, तर त्यांच्याकडनं अनेक वेळा ऐकून ते माझ्याही मनावर आता कोरलं गेलं. अशी वेलसर महाराजांचं उदाहरण सांगितलं ना, त्यांनी एक त्यांचं प्रवचन ऐकलं होतं. ते म्हणाले भले बोधकथा असतात, रूपकथा असतात, पण ते म्हणाले एका गावामध्ये एक सत्पुरुष राहत होता देवळामध्ये. विवाह वगैरे काही नाही, देवाची उपासना करायची, देवळाचं मुक्काम सगळं तिथे, अतिशय चांगलं सत्पुरुष. तर त्यांनी तिला गावामध्ये एक तरुणी होती, लग्न झालेलं नव्हतं, पण तिचं पाऊल वाकडं पडलं आणि त्यातनं तिला दिवस वगैरे गेले. त्या गावातल्या लोकांना म्हणजे चुकीची गोष्ट आहे. सगळ्यांनी सभा घेतली आणि तिला सांगितलं की कोण आहे तो सांग, एक तर तुम्ही लग्न करा, तर काय शिक्षा द्यायची, कोण आहे तो सांग म्हणून. मुलगी घाबरली. आता गावातले लोक आपल्याला जे करतील आपल्या प्रियकरांना पण त्रास देतील, मारतील, म्हणून त्या मुलीने काय केलं, त्या विचारा सत्पुरुषाचं नाव सांगितलं की तो ह्याच्या मागे आहे म्हणून. त्याबरोबर सगळे गावातले लोक त्याला देवळात गेले, त्याची करडपट्टी काढली की इतकी वर्ष तुम्हाला मी साधू म्हणून तुम्हाला मान देत होतो, पाया पडत होतो, तुम्ही अशा आम्हाला कल्पना द्यावं. खूप बोलले, निर्वंचना केली त्यांची.
आणि सांगितलं की हे जे जन्माला येणारं मूल आहे त्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्हाला ते सांभाळायचं आहे. त्या छोट्या मुलाला त्याच्या पाशी नेऊन ठेवलं भट्टीमध्ये, तुम्ही सांभाळ करायचा आहे. ते सत्पुरुष फक्त एवढंच म्हणाले, ठीक आहे. त्यांनी काही सांगितलं नाही की याच्यात माझे काही संबंध नाही, माझ्या खोटा काही बोललं नाही, म्हणाले ठीक आहे. आणि त्याप्रमाणे जवळजवळ वर्षभर त्या मुलाचं ते लालन पालन संगोपन करत होते. 1 वर्ष झाल्यावरती जी मुलगी होती ती बघत होती ना की आपण या विचारावरती खोटा आळ घेतलाय, ती म्हणे आता खात होतं तिला ते. मग याविषयी तिने धीर करून गावातल्या लोकांना सांगितलं की यांचा काही संबंध नाही, अमुक मनुष्य आहे तो म्हणून. मग तेव्हा गावातल्या लोकांना पण खूप वाईट पडलं की एवढ्या साधू पुरुषाची आपण निर्भत्सना केली, उगीच त्याच्यावर आळ घेतला आणि तो त्याच्या मागे नाहीयेच म्हणून. त्यावेळी सगळे गावकरी परत देवळामध्ये गेले, त्याचे पाय धरून क्षमा मागितली की आम्ही तुमच्यावर अन्याय केला, खोटा आळ घेतला, आम्हाला क्षमा करा. आणि ते बाळ घेऊन जायला निघाले. त्यावर ते साधू पुरुष म्हणाले ठीक आहे. ते वेसरे म्हणाले की त्याच्यावरती आळ आला तरी म्हणाले ठीक आहे, हे घेऊन गेले मग उगीच तुम्ही मला एवढं बोललात काय नाही, घेऊन तर ठीक आहे. ते म्हणजे हा जो स्थितप्रज्ञता आहे ना त्याची, की ते म्हणाले की का त्याने असं सांगितलं, त्यांना देवाने जशी बुद्धी दिली ना माझ्यावर आळ घ्यायची तसं ते वागले, त्यांचं त्याच्यात काय दोष मी मानत नाही. एवढी विचारसरणी असली ना मग असं वाटतं की आपल्यानुसार कोणी बोलतो, आपल्याला चुकीचं असं बोलतो, काय आपला अपराध नसताना. मग आपण असा विचार केला, त्याला देवाने बुद्धी दिली तसा तो बोलला, तर मग अनेक प्रश्न सुटतात. आणि ताई म्हणाला तसे गुरु गुरु म्हणण्याचं की प्रत्येक माणसामध्ये आपण शिकत असतो. एका बँकेमध्ये मी बघितलं, पूर्वी कसं एक पासबुक असतं ना, त्या पासबुकावरती मधोमध अकाउंट होल्डरचं नाव आणि अकाउंट नंबर लिहिला. आता ते सगळ्या कॉम्प्युटरवरती आलं, पण पासबुक त्यावेळी मधोमध अकाउंट नंबर आणि नाव लिहिलं असायचं. आणि आपण पासबुक भरायला दिलं की तिथलं एक नाव सांगितलं 2 दिवसांनी 4 दिवसांनी या म्हणून. मग ते पासबुक भरून ठेवत असत, पुन्हा नंबराप्रमाणे ते अरेंज करून ठेवत असत. आणि माणूस मागायला आला काय नंबर 138, मग ते सगळे असे वाकडे करून बघायला लागायचे, कारण नंबर मधोमध असायचो. मग ती पासबुक अशी वाकडी होत असत सगळी, पण इलाज नव्हत्या. एक दिवशी एक शिपाई मला म्हणला, साहेब मला एक सांगू का, हा जो अकाउंट नंबर मध्ये आहे ना तो वर लिहायला सांगा ना करण साहेब, कारण तो जनरल मॅनेजरला भेटू शकत नाही शिपाई. तो मला म्हणाला तुम्ही सांगाल का. म्हटलं काय, तुम्हाला नंबर आणि नाव आहे ना ते वरती हे करायला सांगा ना, म्हणजे मग असं वाकडं करायला लागणार नाही पासबुक. तर साधी गोष्ट होती, त्याला काय वेगळे पैसे लागणार नव्हते. प्रिंटरला सांगायचं पुढे छाप शेतकरीमध्ये जावी वर छाप. आता हा शिपाई माझ्या दृष्टीने गुरुच आहे ना, कारण कसं त्यांनी त्याच्या जे लक्षात आलं मग स्वतःला सांगितलं त्यांनी. त्यामुळे ही माणसं सगळी गुरु म्हणण्यासारखे, प्रत्येकाकडनं आपण काही ना काय शिकत असतो. आता गुरु हा आपण जेव्हा शब्द उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अशी व्यक्ती उभी राहते की गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातली, कपाळावरती गंध आहे, अशी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. परंतु आता बदलत्या काळामध्ये ह्या सगळ्या गुरूंच्या संकल्पनाही बदलल्या. आता ठाकूर सरांनी 1650-1800 जवळजवळ आर्थिक साक्षरतेची व्याख्यानं दिली. भाषण करायला जाताना त्यांचे ठाकूर सरांचे गुरु होते अरविंद नाडकर्णी म्हणून. तर त्यांना थोडक्यात म्हणजे भाषण करण्यापूर्वी काय करायचं किंवा मध्ये आपल्याला तहान लागली तर काय करायचं त्याच्या संबंधी मार्गदर्शन सरांना त्यांनी केलं. आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला समजा भाषण करायचंय आणि थोडं पाणी प्यायचं आहे तर तोंड लावून पाणी प्या. तर ते भांडं असू दे किंवा पाण्याची प्लास्टिकची बाटली असू दे, तोंड लावून त्याला पाणी प्या. कारण असं असतं कधीतरी त्या पाण्याची धार आपल्या अंगावर पडते किंवा आणखी काहीतरी होतं, म्हणजे ठसका लागतो आपल्याला मग कधीतरी. आणि मग कसं होतं, सगळे लोक समोर बसलेले असतात, त्याच्यामध्ये ते दिसायलाही बरं दिसत नाही आणि मग सगळंच गोंधळ होतो. तर ही छोटीशी गोष्ट असते, पण ती लक्षात ठेवणं किती उपयुक्त असतं ते त्यांनी सरांना सांगितलं. आणि त्याप्रमाणे आणि हे सरांनी मला सांगितलं, मी पण तेच करते की नाही बरोबर आहे. आपण वरनं पाणी पाहता पितो तर आपल्या म्हणजे उष्ट होऊ नये म्हणून, पण त्याचा परिणाम असा पण होऊ शकतो, ठसका लागतो किंवा पाणी सांडतं. पण त्यामुळे मी पण आता बाटलीला तोंड लावून पाणी पिते, असं आपण काही म्हणून वाचित तो तांब्या पण होता ते मी त्यासाठी काढलं. माझी बाटली माझ्याकडे आहे, त्याची तिच्याकडे. छोटीशी गोष्ट असते, काय वेळ ठसका लागला ना तो किती वेळ थांबत देखील नाही, कारण फक्त विस्तार होतो. आणि ह्यावरून दुसरं उदाहरण सांगतो. आपल्या दादरला सुश्रुषा हॉस्पिटल आहे ना, सुश्रुषा, त्याच्या डीन रेखाताई वातकंडे म्हणून आहे, त्याच्यामध्ये चांगला परिचय आहे. तिथे पण ज्येष्ठ नागरिक संघ आहे, तिथे मी अनेक वेळा व्याख्यानाला जात असतो. तर त्या रेखा वातकंडे म्हणाला की रस्त्यावरती अपघात झालेला असतो कोणतरी मनुष्य, म्हणजे जो इतका जखमी झालेला असतो तो अर्थात बेशुद्धच असतो. तर लोक चांगल्या हेतूनी त्या अपघात झालेल्या माणसाला पाणी पाजतात. मला कधी पाणी पाजू नका,
अपघात झालेल्या माणसाला पाणी पाजलं की तो गिळण्याची मनस्थिती म्हणजे तळ्यात नसतं, त्याची ती गिळू शकत नाही तो, आणि ते म्हणजे फुफ्फुसात जातं. 40% मृत्यू ह्यामुळे होतात. कधीही पाणी पाजू नका. तोंडावर पाणी मारा, अंगावर मारा, त्याला तो पाणी पाजून काही त्याला होत नसतं. रक्त गेलेलं असतं, ते पाण्याने येत नाही. पण आपण चांगल्या भावाने करतो, कारण तो गिळत नसतो, ते खूप झडप काम करत नसते ना, तो जागृत नसल्यामुळे ते फुफ्फुसात जातं. म्हणजे छोट्या गोष्टी तसं त्यावेळेला तुम्ही जास्ती कार्यक्रम करता ज्येष्ठ नागरिक संघामध्ये, आणि आमचे कार्यक्रम 1.5 तासाचे असतात. आज आपण 5:30ला आटपणार आहोत, कारण शेवटी वेळ बघून मलाही कल्पना असते पुढे, आणि माझ्याकडे नेहमी हे असतं, आज तुमचं घड्याळ समोर नसलं तर हे असतं, कारण वेळ बघून ते करायला लागतं. नाही तर काय होतं, आयोजक अडचणीत येतात, बाहेर दुसरी येऊन राहिलेली असतात मुलं वगैरे. तर त्या मला रेखाबादकाने म्हणाला, तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम करता त्यावेळी त्यांना सांगा 1.5 तास झालं ना की पावलं जी आहेत ना ती अशी अशी हलवा बसल्या जागेवरती, कारण मग तिथे सूज यायची क्रिया सुरू होते. छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपण प्रत्येकाकडे शिकत असतो त्या. तसं मगाशी वाटलं की गुरु आपल्या वर्तनातनं खरंच शिकवत असतात. आम्ही शाळेत असताना एक शिक्षक होते, राष्ट्रीय त्याच्यामध्ये हे काय नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते असल्यामुळे एक सेवावृत्ती असतं त्यांच्यामध्ये. तसे आमचे ते चंद्रकांत जोशी, तर हे आमचे शिक्षक होते ना, तर त्यांनी एकदा काय, मी मालवणला सहलीला गेलो होतो. आता शाळेची सहलगिरी म्हटल्यावरती काय लॉजिंग बोर्डीमध्ये इकडे उतरत नाही, कुठच्या तरी शाळेत उतरवतात. एका वर्गखोलीमध्ये, मालवणच्या एका वर्गखोलीमध्ये शाळेच्या, त्या शिक्षकांनी तिथली जी बाकं होती ते एकावर एक रचून खाली जागा केली होती. मग सतरंजा टाकून आम्ही मुलं, एक दिवसाची सहल होती. मग दुसऱ्या दिवशी जायला निघालो संध्याकाळी, त्यावेळी शिक्षक म्हणाले, काय आता आपण निघायचंय, सगळं बरोबर आहे, सामान घेतलं ना, काय राहिलं नाही ना? आम्ही म्हटलं काय, त्यावेळी सामान एक पिशव्याच आहे. नक्की काय राहिलं नाही ना? म्हटलं नाही. निघायचं? काय नाही राहिलं. पुन्हा विचारत होते, म्हटलं नाही. मग ते म्हणाले, हे काय आहे? ते म्हणाले, ही जी बाकं डाळून ठेवली आहे त्याने आपल्यासाठी रचून ठेवली, मग आपलं काम नाही का ही बाकं आपण ती करून ठेवावी म्हणून. आता आम्ही केली नसती तरी त्या शाळेच्या मुलांकडून करून घेतली असती त्या शिक्षकाने, पण त्यावर त्यांनी एक वाक्य म्हणाले आमचे सर, अरे आपली चांगली आठवण राहील असं काहीतरी करून जावं रे, ही चांगली आठवण आहे. मी कृतीतून त्यांनी शिकवलं. एकदा काय झालं, मी आणि माझा धाकटा भाऊ, मी दोघे त्याचे विद्यार्थी. माझ्या धाकट्या भावाला अनेक वेळा पितांबीचा त्रास व्हायचा, म्हणजे अंग सगळं सुजायचं पितांबीनी, भरपूर ताप यायचा, आणि आमच्या गावात एकच डॉक्टर होते आपटे म्हणून, बाकी डॉक्टर नाही. तर एक दिवशी त्याला तसं आता 3-4 महिन्यानंतर त्यालाही व्हायचं, आणि ते आपटे डॉक्टर औषध देत असत आणि ते बरं वाटायचं. एक दिवशी झालं की डॉक्टर नव्हते गावामध्ये, आणि हा ताप यायला 2 दिवस तो फणफणत होता, काही उपचार नाही. घरी ते सोल वगैरे तिचं ते आम्ही केलं, पण त्यांनी काही उपयोग होत नव्हता. तर हे आमचे शिक्षक आले होते, त्यांनी बघितलं की हा असा तडफडतोय आजारपणामुळे. ते म्हणाले काय झालं, म्हटलं डॉक्टर नाही आहे. काही करू शकत नव्हतं आम्ही. मग ते 4.5 किलोमीटरवरती घर आहे आमच्या शिक्षकांचं. संध्याकाळी 7:30 वाजले होते. ते सायकलवरून गेले घरी आणि बघितलं त्यांच्या घरापासून या डॉक्टर आपटेंचं घर अगदी नजरेच्या टप्प्यात होतं. तर त्यांनी बघितलं त्यावेळी की डॉक्टरांच्या घरामध्ये कंदील दिसतं. त्यावेळी लाईट नव्हते, वीज नव्हती. कंदील दिसतं म्हणजे डॉक्टर आलेले आहेत बाहेर. मग ते डॉक्टरांच्या घरात गेले आणि म्हणाले, हो आता मी खाक्षीला गेलो होतो, आमच्या गावाच्या वाडीला खाक्षी म्हणतात. खाक्षीला गेलो होतो, तिथे विद्याधर ठाकूर तुमचाच तो पेशंट आहे ना, त्याला पितांबिनी खूप ताप आलाय. तर म्हणाले, हो आता काय 7:30 वाजले होते, म्हणे आता डॉक्टर काय व्हिजिटला येणार नाही. तर आमचे सर म्हणाले त्यांना, तुम्हाला माहिती आहे ना रोज तुमचंच औषध नेहमी असतं. म्हणा हो, म्हणून तुम्ही औषध द्या माझ्याकडे, मी घेऊन जातो. मग त्या डॉक्टर आपटेंच्याकडून त्या शिक्षकांनी गोळ्या घेतल्या, पुन्हा 4.5 किलोमीटर आमच्याकडे आले, गोळ्या दिल्या, पुन्हा 4.5 किलोमीटर घरी गेले. म्हणजे वागणुकीची त्यात शिष्यावर जे केवढं प्रेम असतं ना, त्यावेळी अनेक वेळा उपदेश न करताना आपल्या कृतीतून सगळं आपण ते दाखवत असतं. आणि त्या शिक्षकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय सिद्धहस्त कवी होते. चांगल्या कविता लिहित असतात, पण फार कमी लिहित असतात. त्यांची एक कविता अटलजी बिहारी वाजपेयी सरांना आवडली, त्यांनी त्यांना बोलून घेतलं, शाबासकी दिली आणि म्हणाले मला परत तुमच्या अक्षरावरती लिहून द्या म्हणून. चांगल्या तर त्यांनी एकदा कविता केली होती, फार कमी कविता करत असत. ते कवितेची ओळ मला अजून आठवते, जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू, जिथे जागते काव्य नांदता कशास कविता करू. ते पुढची वेळ आठवत नाही, पण त्यावेळी मला आठवतं खूप वर्षापूर्वी त्यांनी केली होती. आणि नंतर मग ते निवृत्त झाले, शेवटच्या टप्प्यात आजारी होते, त्यांना सतत ऑक्सिजन लावलेला असेल, बोलताही फार येत नसेल. त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो, मुंबईला ते मुलाकडे आले होते. त्यांना भेटायला गेलो होतो, ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, पण बाकी इंद्रिय सावध होते, ऐकत होते. तू काय करतोस वगैरे सगळं सांगितलं, भाषणात येतो वगैरे. तर मी त्यांना आठवण केली, म्हटलं सर तुम्ही त्यावेळी ती कविता लिहिली होती
जिथे जागते काव्यदांतता कशास कविता करू. तर त्यांनी मला पुणेनी ते पॅड ठेवलेलं असं आणि पेन, कारण ते बोलू शकत नव्हते. मला पुणेनीच सांगितलं ते पेन आणि पॅड दे म्हणून. मग दिलं. मग त्यांनी पडल्या पडल्यात त्या कवितेचं आणखी एक कडवं लिहिलं. ते कडवं असं होतं, शब्द न आता अर्थ पेलती, नेत्रामधुनी अश्रू बोलती, समर्थ विजयी मम शिष्याचा पराभूत मी गुरु, जिथे जागते काव्य दांतता कशास कविता करू. म्हणजे त्यांना आनंद झाला की शाळेत असं मी बोलत नसे कधी, वर्गात शंका पण विचारलं नाही, आता भाषण करतो, त्यामुळे त्यांना ते थोडं वेगळं वाटलं. समर्थ विजयी मम शिष्याचा पराभूत मी गुरु. नंतर म्हणाले मुलाला सांग मला गावाला घेऊन जा म्हणून. आणि मग ते मुलाला वाटलं बाबा त्यांची इच्छा आहे, पुन्हा गावाला काय त्यांची ट्रीटमेंट होणार, म्हणून तो गावाला घेऊन गेला. मग तिथे त्यांचा मग शेवट तो झाला. असे एक गुरुंना लक्षात राहण्यासाठी शिष्याचे चेत पराजय. आता ऑफिसमध्ये मात्र तसं नसतं. आपल्या पुढे कोणी जाऊ नये ही प्रत्येकाच्या मनात सुप्त इच्छा असते, नाही का? तुम्ही म्हणताय खरं आहे की ऑफिसमधलं आधी तर वेगळंच वातावरण असतं. सगळं सिक्रेट आपल्याकडे व्हायचं, दुसऱ्या शिकवायचं वगैरे, ते कल्चरच आता बंद वेगळं झालं. पण तुम्ही म्हणाल की अमर्त्य सेन आमच्या अर्थशास्त्रात आम्ही त्यांना पितामह म्हणतो, अमर्त्य सेन. त्यांना एका भाषणामध्ये कुठेतरी श्रोत्याने प्रश्न विचारला की जागतिक अर्थव्यवस्था याच्याबद्दल थोडक्यात सांगा, जागतिक अर्थव्यवस्था याच्याबद्दल थोडक्यात सांगा. अमर्त्य सेन म्हणाले का खेडेगावामध्ये 2 तरुण कट्टे असे चालले होते. त्यांना विचारला सहज प्रश्न की काय रे तुम्ही आता रस्त्याने जाताय, समजा समोरून वाघ आला तर तुम्ही काय करा. ते म्हणत समोरून वाघ आला म्हणजे काय होणार ते ठरलेलं निकाल काय तो. पण म्हणाले जीवात जीव असेपर्यंत आम्ही दोघे एकत्र मिळून त्या वाघाचा मुकाबला करू. काय होणार माहितीये, पण जीवात जीव असेपर्यंत दोघे मिळून त्या वाघाचा आम्ही सामना करू. ठीक आहे म्हणाले. मुंबईमध्ये हाच प्रश्न 2 तरुणांना विचारला, MBA झालेले वगैरे, त्यांना विचारलं तुम्ही रस्त्याने जाताय, समोरून वाघ आला तर तुम्ही काय कराल. ते तरुण म्हणाले आम्ही आता समोरून वाघ आला, विरुद्ध दिशेने आम्ही जीवाच्या आकांताने पळत सुटू. ते म्हणाले जीवाच्या आकांताने पळत सुटू आम्ही दोघेही. वाघ पाठला करणार माहितीये, पण आम्ही दोघे जीवाच्या आकांताने पळत सुटू. जो पुढे जाईल तो वाचेल, जो मागे राहील त्याला वाघ खाईल. तेव्हा ते म्हणाले ज्यावेळी एकाच्या मरणावरती दुसऱ्याचं जगणं अवलंबून असतं त्याला जागतिक अर्थव्यवस्था असं म्हणतात. जसा सध्या आपण रशियाकडनं येतो, हे सगळं झालं तो आता विषय नाहीये, पण किती सोपं सांगितलं की एकाच्या मरण्यावरती दुसऱ्याचं जगणं अवलंबून असतं त्याला जागतिक अर्थव्यवस्था असं म्हणतात. सोप्या शब्दामध्ये मोठा आशय. तर पौर्णिमा म्हणजे पूर्ण प्रकाश. आता पौर्णिमा म्हणजे पूर्ण प्रकाश, त्याचा अर्थ गुरुकडून शिष्याला पूर्ण ज्ञान मिळतं, ती ही पौर्णिमा म्हणजे जी आहे गुरुपौर्णिमा. गुरूंची सेवा केल्यानंतर, अविरत कष्ट केल्यानंतरच ज्ञानसाधना होते. आणि विद्यादान हे अन्नदानापेक्षाही मोठं आहे. कारण अन्नदान केल्यामुळे किंवा अन्नाने क्षणिक तृप्ती मिळते, पण विद्येने मात्र आपल्याला जीवनभर आनंद मिळतो. कशी गीताध्यायांचं पठण केलं. आम्ही शाळेत असताना शिक्षकांनी आम्हाला दर शनिवारी 1 अध्याय सगळ्यांकडून म्हणून घेत असत. पुढच्या वर्षी दुसरा, 4 वर्षी 4 असत. तर गुरु शिष्य संवादामध्ये कसं आहे की एक कान टोचले म्हणतात ना, त्याचं एक उदाहरण मला आठवतं. 1966 साली एक चित्रपट आला होता, महाभारत नावाचा, हिंदी होता, दक्षिणेकडचा चित्रपट होता. खूप छान चित्रपट होता. ट्रिक्सीस वगैरे त्याच्यात चांगले दाखवले होते. तर त्यामध्ये असं दाखवलं होतं की कर्ण आणि अर्जुन यांची घनघोर लढाई चालू असते आणि एका क्षणी अर्जुन कर्णाच्या रथावरती बाण मारतात आणि कर्णाचा रथ घोड्यांसकट 8-10 हात मागे ढकलला जातो. आणि सिनेमात तसं क्लोजअपमध्ये छान ते दृश्य दाखवलं होतं. अर्जुन बाण मारतात, कर्णाचा रथ घोड्यांसकट 8-10 हात मागे ढकलला जातो. टाळ्यांचा कडकडाट करतात, कारण ते ट्रिक्सही नव्हती ती. पण त्यावेळी बघा ना, AI वगैरे नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी ते छान दाखवलं. थोड्या वेळाने असं झालं की कर्ण अर्जुनाच्या रथावर बाण मारतात आणि अर्जुनाचा रथ एवढासा टीजवर मागे ढकलला जातो, टीजवर. आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात महावीर कर्ण की जय हो. चित्रपटात दाखवलं ते म्हणतात महावीर कर्ण की जय हो. त्यावेळी अर्जुनाची भूमिका, त्यावेळी प्रदीप कुमार म्हणत होते जुन्या जमान्यामध्ये, त्यांनी ती अर्जुनाची भूमिका केली होती. ते अर्जुन विचारतात भगवान श्रीकृष्णांना
केशव, अरे त्या कर्णाचा रथ मी 8-10 हात मागे ढकलला, तुम्ही मला काही शाबासकी दिली नाही. आणि त्या कर्णाने माझा रथ एवढाचा मागे ढकलला, लगेच तुम्ही म्हणता महावीर कर्ण की जय हो. केशव ऐसा क्यों? हिंदी चित्रपट होता. केशव ऐसा क्यों? त्यावेळी भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला, पार्थ पार्थ, अरे तुझ्या रथावरती महाबली हनुमान विराजमान आहेत. तिन्ही लोकांचा भार खांद्यावर घेऊन मी तुझ्या रथावर बसलो आहे. ऐसे रथ को इतना सा भी पीछे ढकेलना कोई मामूली बात नहीं है. एवढासा रथ एवढा काही मामूली बात नाही आहे. मी तरी त्याच्यातून दाखवून दिलं की कर्ण तुझ्यापेक्षा जास्त धनुधर आहे म्हणून. आपण मगाशी विनोबा भावेंचा उल्लेख केला. विनोबा भावे म्हणतात की आई हा सर्वात मोठा गुरु आहे. विनोबा भावे यांच्या आईने त्यांच्यावरती अतिशय चांगले संस्कार केले. त्यांच्या लहानपणची एक गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे अंगणामध्ये फणसाचं झाड होतं आणि फणसाच्या झाडाला भरपूर फणस आले होते त्या ऋतूमध्ये. आणि त्याच्यानंतर आईने घरातल्या एका नोकराला सांगून ते एक फणस त्यातला जो तयार झाला होता तो खाली उतरवला. आणि विनोबांना खूप आनंद झाला की आता आपल्याला फणसाचे भरपूर गरे खायला मिळतील. आणि तो फणस पिकल्यावरती 2 दिवसांनी घरात चांगला वास आपल्या सगळ्यांना अनुभव आहे, फणसाचा वास यायला लागतो. मग तो फणस कापला त्यांच्या आईने आणि विनोबांना असं सांगितलं, विनू तिथे द्रोण ठेवलेत बघ, ते जरा घेऊन ये. द्रोण घेऊन आली आणि आईने तो फणस कापला. त्या फणसाचे गरे, त्याच्यातले काही गरे काढून त्या एका द्रोणामध्ये घातले आणि सांगितलं, हे गरे आपल्या शेजारी ते राहतात ना त्यांना नेऊन दे. त्याने नेऊन दिले गरे. पुन्हा ते आले, पुन्हा दुसरा द्रोण भरला, हे आणखी कोणाला दे. असं करता करता थोडेसेच गरे शिल्लक राहिले. सगळे याला दे त्याला दे ह्याच्यात संपले. विनू, त्याला विनू म्हणायची आई. त्या बाळ विनूमुळे असा प्रश्न पडला की आता मला काय खायला मिळणार, आणि सगळेच गरे आई देऊन टाकते. शेवटी हिच्या थोडेसे गरे राहिल्यावर म्हणाले आईला, आई अगं आपण तरी खाणार, मग तू हे सगळ्यांना वाटतेस गरे. आईने हसून त्याला सांगितलं, बाळ विनू एक लक्षात ठेव, तू हा झाडावरचा आलेला पहिला फणस आहे, तर आपण सर्वांना वाटायचा आणि जो उरेल तो आपण खायचा. एक गोष्ट लक्षात ठेव, मी सांगेन ती, जो देतो त्याला देव म्हणायचं आणि जो स्वतःजवळ सगळं राखून ठेवतो त्याला राक्षस म्हणायचं. तर विनोबा भावेंना हे सगळं पटलं आणि त्याप्रमाणे थोडेसे गरे विनोबांना खायला मिळाले त्यावेळेला. पण ते बालवयामध्ये त्यांच्यावरती आईने इतके चांगले संस्कार केल्यामुळे त्यांनी मग पुढे भूदान चळवळ वगैरे अशी सुरू केली. मला नेहमी असं वाटतं की मेंदू हे खरोखरच अजब यंत्र आहे. कारण कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आणि कोणती ठेवायची नाही तो बरोबर ठरवतो. जसं गेल्या पाडव्याला श्रीखंड केलं होतं की वासुंदी आपल्याला आठवत नाही, पण 60 वर्षापूर्वी शिक्षक आहे म्हणाले ते कमवून गोष्ट ते आपल्याला आठवतो. त्यामुळे मेंदू ठरवत असतो. मला सांगतो तुम्हाला 1960 साली ज्यावेळी मी शाळेत होतो त्यावेळी आम्हाला एक शिक्षक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाखा घेत असत. आणि कधी माहिती का, दुपारी आम्हाला 40 मिनिटाची सुट्टी असेल, ती सुट्टी पडली की तेव्हा घेऊन जात असत 15-20 मुलांना. आम्हाला त्यावेळी वयात वाटत की बाकीची मुलं सुट्टीत खेळतात आणि मी नमस्ते सल्लावसले करायला जातो. त्यावेळी अक्कल नव्हती, पण ते चांगल्या हेतूने घ्यायचं असतं. तर तेव्हा आम्हाला आरएसएसचे जे संस्कार तेव्हा झाले ना, आणि ती प्रार्थना नेहमी म्हणून घ्यायचे नमस्ते सदावत्सले. त्यानंतर 55 वर्षामध्ये मी कधीही नमस्ते सदावत्सले म्हटलेली नव्हती. 55 वर्ष. त्यानंतर सर मी 10-15 वर्षापूर्वी जळगावला गेलो होतो. तिथे एक बँक आहे, जळगाव जनता सहकारी बँक. ती आपल्या आरएसएसच्या मंडळीची बँक आहे, जळगाव जनता सहकारी बँक. तिथे असं असतं की संध्याकाळी बँक बंद सुटली ना की सगळे स्टाफ इन्क्लुडिंग जनरल मॅनेजर बँकेच्या बाहेर मैदान आहे तिथे जाऊन जमून प्रार्थना करतात. एक दिवशी मी गेलो होतो ऑफिसच्या कामासाठी. तेव्हा मी बसत आहे केबिनमध्ये आणि ती प्रार्थना झाली की मी येतो. म्हटलं कशाला, मी पण तुम्हाला जॉईन होतो ना. मग ते प्रार्थना म्हणायला सुरुवात जमले. मी पण त्यांच्यामध्ये जाऊन उभं राहिलो आणि तुम्हाला सांगतो 55 वर्षानंतर त्यांनी प्रार्थना सुरू केली. सगळ्यांनी एकत्रित म्हणायला, मी म्हणायला सुरुवात केली आणि मला एक शब्द देखील अडकळला नाही. जाता जसं पीठ बाहेर पडतं ना तसं ते शब्दापोआप बाहेर पडत होते की मेंदूची किमया आहे की काय लक्षात ठेवायचं. 55 वर्षापूर्वीची करून ती प्रार्थना सलगपणे मी म्हटली, एक शब्द देखील कुठे आणला नाही. म्हणून असं वाटतं की मेंदू हा खरोखर अजब यंत्र आपला आहे.
आणि आई सर्वात मोठा करून विनोबा म्हणतात, त्याची कितीतरी आणखी उदाहरणे आहेत. जसं आपल्या गायिका किशोरी आमोणकर, त्यांच्या मातोश्री मोकूबाई कोर्डीकर, त्यांनी जयपूर अकरावली घराण्याची वगैरे सगळी सखोल तालीम त्यांना दिली. आणि संगीत क्षेत्रातील गुरु शिष्यांची आणखी एक जोडी म्हणजे पंडित भीमसेन जोशी आणि पंडित सवाई गंधर्व. एक पुराण काळामधली गोष्ट म्हणजे सांदीपनी आणि श्रीकृष्ण ते त्यांच्या गुरु शिष्य म्हणजे सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्णाने अध्ययन केलं, शिक्षण घेतलं. तर त्यावेळेला सांदीपनी ऋषींचा मुलगा कौशिक हा पण त्यांच्याबरोबरच श्रीकृष्णाबरोबरच शिकत होता. आणि सोबत बलराम आणि दुसरे आणखी विद्यार्थी सुदामा, कृष्णाचा मित्र, हे सगळे एकत्र शिकत होते. तर एक दिवस सकाळी लाकडं तोडण्यासाठी कृष्ण जंगलामध्ये गेले. आणि सकाळी उठल्यावरती सांदीपनी ऋषीने विचारलं आपल्या मुलाला कौशिकाला, अरे कुठे कृष्ण दिसत नाही, कुठे गेला? त्यांनी सांगितलं की नाही, तो जंगलात गेलाय लाकडं तोडायला. आणि बरोबर बलराम पण आहे, सुदामा पण आहे. खूप वेळ होतो. ते म्हणाले सांदीपनी ऋषी की त्याला कशाला पाठवलं श्रीकृष्णाला, दुसरं तरी कोणीतरी जायचं. नाही म्हणे, तो म्हणाला मी जातो, आज लाकडं आणतो तोडून आणि येताना तुझ्यासाठी छानपैकी रानातली फुलं गोळा करून छान माळ पण घेऊन येईल. आणि बराच वेळ होतो, अजून आले नाही, कृष्ण अजून आला नाही, इतर आले नाही. आणि तेवढ्यामध्ये काय होतं, जरासंधाचे सगळे राक्षस सैनिक त्या आश्रमावर चाल करून येतात. कारण जरासंधाला श्रीकृष्णाला पकडायचं असतं, म्हणून ते सगळे येतात आणि कृष्ण कुठे आहे ते शोधत राहतात. आता हा कौशिक असतो, त्याचं आधी बोलणं होतं आपल्या वडिलांशी की तुम्ही सारखी कृष्णाची चौकशी करता, मी तर तुमचा मुलगा आहे, मग तुम्हाला सगळ्यात कृष्णच आवडतो की काय? ते म्हणाले नाही नाही, मला तूही आवडतोस, तू पण मला तितकाच प्रिय आहे, सगळीच मुलं मला प्रिय आहे. तर म्हणे मग तुमच्या मांडीवरती श्रीकृष्णाला बसवताना तसं एका बाजूला मी पण बसेन. चालेल म्हणाले सांदीपनी ऋषी. आणि त्याच्यानंतर मग ते सगळे राक्षस सैनिक येतात. कृष्णाला कुठे कृष्ण आहे ते शोधत राहतात, पण त्यांना कुठे कृष्ण दिसत नाहीये. आणि मग इथे कौशिक म्हणतो की आता काय करायचं, कृष्णाच्या जीवावर आलेलं आहे, म्हणजे त्याला तर ते पकडणारच. तर मी आता एक असं काम करतो की मी कृष्ण म्हणून उभा राहतो. सांदीपनी ऋषी म्हणतात नाही नाही, तू कसं काय जाणार? आणि म्हणाला तुम्ही आता म्हणालात ना की मला सगळेच जण सारखे आहेत विद्यार्थी, मग मी पण तसाच तुम्हाला प्रिय आहे, तेवढाच कृष्ण पण प्रिय आहे, मग कृष्णासाठी मला हे केलंच पाहिजे. आणि बाकीचे जे विद्यार्थी असतात तिथे अध्ययन करणारे ते म्हणतात की आपण आता एक युक्ती करूया, याला असं पानामध्ये बांधूया, म्हणजे कळणार नाही, म्हणजे सैनिकांना असं वाटेल खरंच कृष्णाला लपवतात. आणि मग पानात बांधतात आणि मग ते विचारतात सैनिक येतात ते की अरे कुठे कृष्ण कुठे, आणि हे काय तुम्ही कोणाला बांधताय? नाही नाही काय नाही काय नाही, हे याच्यात लाकडं आहेत. नाही कशी म्हणे, ठेवा खाली. आणि मग ते सोडतात पानं, तर त्याच्यामध्ये कौशिक दिसतो. हा तुम्ही कृष्णाला असं लपवत होतात काय? आणि मग ते कौशिकाला घेऊन जातात आपल्यासोबत. आणि त्याच्यानंतर कृष्ण आणि बलराम सुदामा तिघं जण येतात आश्रमामध्ये परत. आणि सांदीपनी ऋषीने म्हणतात की बाकीचे कुठे सगळेजण गेले आणि कौशिक कुठे, माझा तो आवडता मित्र आहे. सांदीपनी मग सांगतात त्याला की असं असं झालं, जरासंधाचे सगळे राक्षस सैनिक आले आणि त्यांनी कृष्णाला पकडायचं होतं, पण कौशिक आता कृष्ण म्हणून गेला आणि त्याला पकडून नेलं. त्यांनी कृष्णाला इतकं वाईट वाटतं की अरे बापरे, आता आपला मित्र, आपल्यासाठी आपला मित्र त्या राक्षसांच्या स्वाधीन झाला. तर त्याच्यानंतर कृष्ण सांदीपनी ऋषींना नमस्कार करतात आणि म्हणतात की हे बघा, तुम्हाला सगळेजण सारखे आहेत आणि राक्षस कौशिकाला घेऊन गेलेले आहेत. तर मी आता कौशिकाला सोडवून आणेन आणि तुमच्या चरणापाशी आणून त्याला, ही माझी प्रतिज्ञा आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि गुरु माऊली आपण मला सांगावं आणि आपण मला आशीर्वाद द्यावा आणि मी नक्कीच कौशिकला घेऊन येईन आणि ही गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला ती देईन. आणि मग यथावकाश कृष्ण तिकडे जाऊन कौशिकाला परत घेऊन येतात. ही खूप मोठी पुढे गोष्ट आहे. पण हे गुरु शिष्यांचं एवढं प्रेम आणि गुरूंची पण शिष्यावरती किती भक्ती बघा.
कारण आपल्या मुलाला जाऊ दिलं त्यांनी कृष्णाच्या ऐवजी. सांगितलं आधी नको जाऊ, पण तोही ऐकला नाही. इतके एकमेकांवरती प्रेम आणि एकमेकांवरती माया करणारे गुरु शिष्यांचे संबंध पूर्वी होते आणि आताही अजूनही आहेत. कारण मलाही अनुभव आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा. अजूनही फोन करतात, आठवणीने कुठेही भेटलं की नमस्कार करतात, अगदी भर रस्त्यामध्ये सुद्धा. म्हणजे असे अनुभव आपल्यालाही येतात. तसं काळ बदलला ना, त्यावेळी काय काय गोष्टी बदलणं अपरिहार्य आहे. त्यामुळे हल्ली अनेक वेळा असं होतं की शिष्याचा बोलबाला गुरुपेक्षा जास्त होतो. मी पूर्वी कॉलेजमध्ये मला व्याख्यानाला द्यायचं ना, त्यावेळेस सहज विचारायचा, सचिन तेंडुलकर कोणाला माहीत नाही असं कोणी नाही, विकायला जेव्हा माहिती असतं सचिन तेंडुलकर कोण, तर विद्यार्थ्यांना विचारायचं, आम्ही सचिन तेंडुलकरना ज्यांनी क्रिकेट शिकवलं ते त्याचे गुरु, त्यांचं नाव काय. अगदी हाताच्या बोटावर मोठ्यावेळी बोलत सांगायची रमाकांत आचरेकर म्हणून. म्हणजे कसं आहे बघा की सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं गुरुचं नाव फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे अनेक वेळा चेले जास्त प्रसिद्ध होतात. जसं दारा सिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दारा सिंगांनी अनेक आंतरराष्ट्रीय कुस्त्या जिंकलेल्या आहेत. पण दारा सिंगांना ज्यांनी कुस्ती शिकवली त्यांना हिंदीमध्ये उस्ताद म्हणतात, मराठीमध्ये वस्ताद म्हणतात. तर दारा सिंगने ज्यांना कुस्ती आणि मुख्य म्हणजे सचिन तेंडुलकरनी कित्येक शतकं क्रिकेटमध्ये मारली, पण त्यांना हे क्रिकेट शिकवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांनी एकही टेस्ट क्रिकेटची मॅच खेळलेली नव्हती. तसं दारा सिंगांनी कितीतरी आंतरराष्ट्रीय कुस्त्या जिंकल्या, पण ज्यांना त्यांनी कुस्ती शिकवली, ज्यांनी शिकवली ते त्यांचे गुरु असतात. त्यांचं नाव दारा सिंग म्हणाले. त्यांनी मला सांगितलंय, माझं नाव कोणालाही सांगू नको, तू मोठा हो, तुझं नाव व्हायला पाहिजे, माझं नाव सांगू नको. म्हणजे एवढ्या मोठ्या पदाला पुष्कळी माणसं असतात ना की माझं नाव सांगू नका, मला तुझं नाव मोठं झालेलं बघायचं आहे म्हणून. तसे अनेक गोष्टी असतात. विज्ञान क्षेत्रामध्ये आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि त्यांचे शिष्य डॉक्टर विक्रम साराभाई, अशा अनेक जोड्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. जसं खगोलशास्त्रामध्ये जयंत नारळीकरांनी तर शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं योगदान खूप या क्षेत्रात मोठं आहे. आणि विनोबाजी म्हणतात की आईच्या नंतर दुसरा गुरु वडील. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मास्टर दीनानाथ. लताबाईंना लहानपणापासून जे धडे मिळाले ते त्यांच्या वडिलांकडून मिळाले होते. अर्थात त्यानंतर लता दीदींनी लहान वयामध्ये वडिलांकडून खूप शिकल्या त्या, पण व्यावसायिक गायिका होण्यासाठी आणखी देखील त्यांना गुरु लागले. ते म्हणजे उर्दू भाषेचं ज्ञान शिकवणारे एक ग्रस्त होते. तर ते त्यांना, कारण हिंदी उच्चार, मराठी माणसाचं हिंदी वेगळं पडतं, उर्दू उच्चार वेगळे असतात, त्यासाठी त्यांनी वेगळा शिक्षक ठेवला होता. आणि दुसरं म्हणजे आवाजावर ते नियंत्रण म्हणा, आवाजाला एक सफाईदारपणे येण्यासाठी योगशास्त्र सुद्धा आवश्यक आहे. ते देखील योगशास्त्र शिकवण्यासाठी लता दीदींनी गुरु ठेवलेले होते. कारण उर्दू शब्दाचे उच्चार बरोबर आले ना तरच त्या गाण्यामध्ये मजा असते. बडे गुलाम अली खान यांच्याकडे लताबाई अनेक चीजा आणि बंदिशी शिकल्या. आणि तसंच त्या श्वासावरती, श्वास आपला नीट राहावा. आणि गाणं म्हणताना त्या श्वासाची खूप आवश्यकता असते. कारण मध्ये शब्द तुटला नाही पाहिजे. आपण बोलताना असं झालं तर मग ते श्रोत्यालाही बरं नाही वाटत, गाणाऱ्यालाही बरं नाही वाटत. तर त्याच्यासाठी प्राणायाम आणि योगाभ्यास आपण केला पाहिजे. तर आता दीदी शेवटपर्यंत हे सगळं करत होत्या. आणि नुसतं केवळ आपला चांगला आवाज असणं महत्त्वाचं नाही, तर ह्या सुद्धा सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे त्या श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास करत असत. आता त्याच्यानंतर एक असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गझलकार आणि कवी सुप्रसिद्ध सुरेश भट यांचं नाव आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर ते म्हणाले एकदा की मला न कळणाऱ्या शब्दांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी मी कितीतरी लोकांना गुरु केलेले आहे. आता ह्याच्यामध्ये काही म्हाताऱ्या कोतऱ्या बाया, बापड्या, न्हावी, चांभार, शेतकरी, हमाल ह्या इत्यादी आदरणीय गुरु यांना मी मानतो. त्यांनी मला मार्गदर्शन बरंच केलेलं आहे. त्याचं त्यांनी एक छोटंसं उदाहरण सांगितलं की ते म्हणाले की एकदा माझ्या मनामध्ये असं आलं की आपल्या हा जो तळहात आहे, ह्या तळहाताच्या मागच्या बाजूला काय बरं म्हणतात, मागच्या बाजूला काय म्हणायचं, शरीराचा अवयव आहे तो. तर त्यांनी बऱ्याच जणांना विचारलं की मराठीत काय म्हणायचं तळहाताच्या मागच्या बाजूला, पण कोणालाही त्याचं नीट उत्तर देता आलं नाही. तर ते बरेच दिवस असे विचारत राहिले. त्याच्यानंतर एक दिवस त्यांच्याकडे एक सत्तरीची माऊली आली आणि सहज त्यांनी विचारलं की मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे
की तळहाताच्या मागच्या भागाला काय म्हणतात. आता क्षणाचाही विलंब लागला नाही त्या माऊलीला उत्तर द्यायला. ती म्हणाली त्याच्यात काय एवढं, त्याला मळहात म्हणतात. तळहात आणि मागचा बाजू मळहात, कारण तो जर थोडासा हा पांढरा असतो आणि हा थोडासा डार्क असतो ना, त्याला मळहात म्हणायचं. तर म्हणजे मराठीचं अज्ञान ते म्हणाले माझं क्षणात दूर केलं ह्या 70 वर्षाच्या माऊलीने. तर असं आहे, अनेक गुरु आपल्या सानिध्यात येतात. होय होय. लालकृष्ण अडवाणी, भारताचे उपपंतप्रधान, यांची एक छान आठवण काहींना आहे. हो, लालकृष्ण अडवाणींची आठवण अशी आहे की मी पूर्वी विश्व हिंदू परिषदेचे बालसंस्कार वर्ग घेत असे. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं सांगितलं की केशवसृष्टी जी आहे इकडे भाईंदरला, तर तिथे डिसेंबर महिन्यामध्ये दुसऱ्या रविवारी सत्यनारायणाची पूजा असते दरवर्षी. आता आहे की आता, कारण बरीच वर्ष माझा आता संपर्क नाही आहे. तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही तिकडे गेलो पूजेला, आणि आम्हाला माहितीच नव्हतं की आज लालकृष्ण अडवाणी येणार आहे तिथे. म्हणजे उपपंतप्रधान होते त्यावेळेला. आणि मग आम्हाला तिथे गेल्यावर कळलं की आज अडवाणी पण येणार आहे. तर त्यानंतर ते आले त्यांचं ते व्यक्तिमत्व आणि सगळं बघून आम्हाला खूप आनंद झाला. एवढी मोठी व्यक्ती आपल्याला आज भेटणार आहे. आणि ते आल्यावरती मी त्यांना नमस्कार करण्यासाठी गेले, तर ते म्हणाले 1 मिनिट ठेलो, आपला परिचय करते. तर मी म्हटलं तुमचा परिचय आम्हाला सगळ्यांना आहेच, आमचा परिचय तुम्हाला काय देणार आम्ही तुमच्या पुढे. नाही तरी आप बोलो, आप क्या करते हो. मी म्हटलं मैं अध्यापिका हूँ स्कूल में. अरे तो आप प्रणाम नहीं मुझे करना चाहिए, मैंने आपको प्रणाम करना चाहिए. म्हटलं नाही ऐसा नाही. आणि त्याच्यानंतर ते इतकं छान बोलले आमच्याशी. आणि एवढंच नाही, तर तिथे जे सत्यनारायणाच्या पूजेचं जेवण होतं, आमच्या सगळ्यांच्या एकत्र ते खाली बसून जेवले आमच्याबरोबर. आणि जे आम्ही जेवलो तेच ते जेवले. तर मला तो हा प्रसंग इतका लक्षात राहिला, कारण अडवाणींचे जे गुरु होते ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरुजी. त्यांच्याकडून त्यांनी इतके सगळे आदर्श आणि इतके संस्कार घेतलेले. तर अतिशय संस्कारी व्यक्तिमत्व अडवाणीजींचं. सर्वांशीच ते इतकं छान बोलत होते, हात जोडून बोलत होते. इतका विनम्रपणा बघितला नाही कधी. म्हणजे आता तर आपण बघणं दूरच राहिलं सगळं आताच्या नवीन याच्यामध्ये, पण ती अनुभव तो मला कायम ती गोष्ट लक्षामध्ये राहिली अडवाणीजींची. बारक्या गोष्टी असतात ना, त्यांच्याबरोबर 106 गाण्याच्या कार्यक्रमात मी निवेदन केलं. प्रसंगोपात किंवा युगलगीत वगैरे म्हणतो त्यांच्याबरोबर. ते केव्हा तर एखादी छोटी गोष्ट सांगतात, काय इजाजत. अरे आपलं कधीतरी इजाजत म्हणतो, कधी इजाजत म्हणतो. त्या म्हणाल नाही, त्या ज खाली टिंब असेल की त्याच्यावर त्या ज करायचं, आणि टिंब नसेल तर ज करायचं. तर ते गाणं आहे बघा, प्रोफेसर चित्रपटातलं, आवाज देके हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ, न हमको सताओ. मी कधीतरी सताव म्हणेल तेव्हा त्याला म्हणाले शास्त्र आहे, न हमको सताओ. हे शेवटी म्हणायचं गाणं क्लोज करताना, म्हणजे म्हणे लोकांना पण कळतं गाणं संपलं, सुटलं एकदा तर ठाकूराचं गाणं ऐकतं असं. तर आज मला आणखी माझ्या एका गुरूंची आठवण येते. त्या म्हणजे मी मराठी शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले. तर तिथे आम्हाला एक भट बाई म्हणून शिक्षिका होत्या मला. तर शिकवणंही त्यांचं छान असायचं. आणि मुख्य म्हणजे सर्व आम्हा विद्यार्थिनींवरती त्यांचं मुलीप्रमाणे प्रेम. मुलींची शाळा होती ती. मुलींप्रमाणे प्रेम, मुलीप्रमाणे आपल्या प्रेम करायच्या. एखादा कच्चा विद्यार्थी असेल अभ्यासाला तर त्याला आपल्या घरी बोलवायचं आणि त्याला शिकवायचं. आणि आमचे त्यावेळेला काय असायचं, तालुक्याचे खेळण्याचे सामने असायचे वेगवेगळ्या ठिकाणी, लंगडी, खो खो असे. तर लंगडी खेळासाठी मला निवडलं होतं आणि आम्ही गेलो होतो कल्याणला खेळायला, लंगडी खेळायला. आणि आमची एक मॅच झाली, दुसऱ्या दिवशी दुसरी मॅच होती. तर रात्रीच्या वेळेला आमची एका शाळेमध्येच व्यवस्था केली होती राहण्याची. रात्रीच्या वेळेला त्यांनी खोबरेल तेलाची बाटली काढली आणि आम्हाला सगळ्यांना बोलवलं, ए या मुलींनो इकडे या, सर्वांच्या पायाला खोबरेल तेल लावायचे.
म्हटलं अहो बाई तुम्ही कशी काय लावणार, आमचं आम्ही घेऊ लावून. नाही नाही म्हणाले, मी लावणार, मी माझ्या मुलीच्या पायाला पण लावलं असतं ना. आणि त्याने आमच्या सर्वांच्या पायाला खोबरेल तेल लावलं, आमच्या शिक्षिका असून त्या बाई. आणि इतकं म्हणजे खरंच असे शिक्षक आणि खरंच विद्यार्थी असेल आपल्याला आता फार बघायला मिळत. आता सगळं बदललंय तरी सुद्धा विद्यार्थी आणि शिक्षक यांचं प्रेम असतंच, अजूनही आहे. पण आमच्याकडे पण माझा नातू कधी कधी बाईंनी हे सांगितलं, मॅडम असं म्हणाल्या, मॅडम असं सांगत असतो, त्यामुळे कळतं. तर राजकीय क्षेत्रामध्ये एक पुरुष शिष्याचं उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि आर पाटील आबा. आबा नेहमी ते प्रांजळपणे सांगत असत, यशवंतरावांनी मला घडवला म्हणून. तर एकदा त्यांना नारायणराव राणेंनी ते थोडंसं खिजवलं असतं. तू यशवंतरावला गुरु म्हणतो, यशवंतराव केवढे साधं सुसंस्कृत निर्व्यसनी होते, आणि आबा तुमच्या तोंडात सदैव पान गुटखा असतो, हे कसं काय? त्यावेळी त्यांना कुठेतरी ते जाणवलं हे चूक आहे. दुसऱ्या दिवसापासून आबा पाटीलांनी गुटखा काढणं सोडून दिलं, गुटखा पान सगळं सोडून दिलं. म्हणजे एवढी निष्ठा त्यांच्या गुरुवरती होती. आणि सांगितलं ती इशू केला नाही. तसं मगाशी आपण विनोबाजींचा उल्लेख केला. विनोबाजींनी कित्येक गोष्टी एवढ्या सोप्या शब्दात सांगितल्या ना. आम्ही शाळेत असताना एक पुस्तक वाचलं होतं, त्यांचं गीता प्रवचन आहे. त्या गीता प्रवचनामध्ये आचार्यांनी लिहिलंय की मातृभाषा आणि राष्ट्रभाषा हे दोन डोळे आहेत. मातृभाषा, राष्ट्रभाषा, मराठी हिंदी दोन डोळे आहेत. इंग्रजी हा चष्मा आहे, त्याने दूरचं दिसतं. आणि संस्कृत हा तिसरा डोळा आहे, ज्याने ज्ञानाचे सगळे दरवाजे उघडतात. किती सोपा अलंकारिक शब्दात अजूनही लक्षात ठेवलं. गोष्ट तीच आहे. हो, आता बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे, त्यांचं मी भाषण ऐकलं होतं. त्यांनी हीच गोष्ट सांगितली होती. विनोबा म्हणतात की इंग्रजी हा चष्मा आहे, त्याने दूरचं दिसतं. बाळासाहेब ठाकरेंचे वडील म्हणाले होते, अरे इंग्रज चोर. वस्तुस्थिती आहे, इंग्रज चोरच आहेत, पण म्हणून त्यांची काय भाषा चोर बिलकुल नाही. इंग्रजी शिकायला पाहिजे. त्याने वेगळ्या शब्दात सांगितलं, याने वेगळ्या शब्दात सांगितलं. पण अशी एक मंडळी आठवतं. आणि थोडक्यामध्ये कसं न दुखवता, मी ज्यावेळी 8वीत गेलो ना, त्यावेळी अल्जेब्रा बीजगणित आम्हाला पहिलाच परिचय होतं. मला थोडं काय कळतच नव्हतं. बाकी तसं नॉर्मल होतो मी, पण त्या ह्याच्यात कळलंच नव्हतं. मी चक्क नापास झालो 6 महिला. नंतर पुढे कव्हर केलं, ती गोष्ट वेगळी. 6 महिला नापास झालो तर शिक्षक शेवटी विद्यार्थ्यावर प्रेम असतो, रागावले नाही, मारले नाही, फक्त एवढंच म्हणाले. आणि मी माझ्या बाकावर बसणारा मुलगा, तो पण नापास झाला. त्यांनी एवढं विनोदाने सांगितलं, अरे गदाड्यानो, दोघे मिळून तरी पास व्हावे. कारण मला 20 मार्क होते आणि त्याला 12 होते. 20 32, पासिंगला 35, आणि दोघे मिळून तरी पास व्हावे. एवढं ते कुठेतरी म्हणजे मानव मागतात आणि शालजोडीचा दिला ना असं. आणि अनेक वेळा असं होतं की माणसं लक्षात राहतं, जसं तुम्ही लक्षात राहतं. एरवी कसं होतं, तर त्या म्हणतात ठीक आहे कार्यक्रमाचे कार्यक्रम चांगले असतात, आम्ही बोलवतो. अहो आम्हीच विचारतो त्यांना, अहो परत कधी बोलवता. कारण असं प्रेक्षक वगैरे मिळणं नाही, कलाकाराचं भाग्य असतं खरंच सांगतो. त्यामुळे आम्हीच विचारतो परत कधी यायचं, परत कधी यायचं म्हणून. आणि काय काय गोष्टी लक्षात राहतात. मागच्या वेळी मी आलो त्यावेळी चेतना ताईने एक छान कविता केली होती. नाटकाचा कार्यक्रम होता, आठवते तुम्हाला? ही मी लिहून ठेवली. कारण मगाशी मेंदूचं म्हटलं 60 वर्षापूर्वीच्या लक्षात जातं. चेतनाची कविता 4 वेळी लक्षात राहील असं म्हणून ती लिहून ठेवली होती. जुन्या स्मृती, नाटकाचा कार्यक्रम होता, त्यातल्या जुन्या नाटकाच्या सगळ्या आठवणी तुम्हाला सगळ्यांना आवडला होता. त्यावर त्यांनी लिहिलं होतं, जुन्या स्मृतींना मिळे उजाळा, मन हिंदोळ्यावर झुले, साठवणीतील आठवणींची भोवती सुगंधी फुले. चांगल्या गोष्टी आम्ही नेहमी जाहीर करून ठेवतो असं. तर मला वाटतं असं पण नाही. तर आता आपली समारोपाची वेळ झाली. आम्ही नेहमी वेळेचं भान करतो आणि त्यासाठी ताईंचं वैशिष्ट्य असं की त्या न कंटाळता आम्ही तालमी करत असतो. आता हा कार्यक्रम म्हटल्यावरती नेहमीच्या नाटकाला माहिती असतं, आम्ही तालमी करतो परत परत, कारण वेळेच्या बाहेर मी 1 मिनिट जाऊ देत नाही. तर एका छानशा गाण्याच्या मुकड्यांनी गुरुना बंधन म्हणून तुम्ही पण म्हणा, तुमच्या माहितीतलंच आहे. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, पिता
जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेली वरी ही फुले. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेली वरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष भावातसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. सर्वांनीच आपण हा वारसा पुढे चालवायचा आहे आपल्या गुरूंचा. या माईक. कमिटीच्या लोकांनी आता आपण गुरुने दिला आपल्याला ज्ञानरूपी वसा, ते जरा जोड घेऊन आले. आणि आईने तो फणस कापला. त्या फणसाचे गरे, त्याच्यातले काही गरे काढून त्या एका द्रोणामध्ये घातले आणि सांगितलं, हे गरे आपल्या शेजारी ते राहतात ना, त्याला नेऊन दे. त्याने नेऊन दिले. पुन्हा ते आले, पुन्हा दुसरा द्रोण भरला, हे आणखी कोणाला दे. असं करता करता थोडेसेच गरे शिल्लक राहिले. सगळे त्याच्याकडे बरीच वर्ष माझा आता संपर्क नाही आहे. तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही तिकडे गेलो पूजेला. आणि आम्हाला माहितीच नव्हतं की आज रामकृष्ण अडवाणी येणार आहेत तिथे. म्हणजे उपपंतप्रधान होते त्यावेळेला. आणि मग आम्हाला तिथे गेल्यावर कळलं की आज अडवाणी पण येणार आहे. मग त्यानंतर ते आले. त्यांचं ते व्यक्तिमत्व आणि सगळं बघून आम्हाला खूप आनंद झाला. एवढी मोठी व्यक्ती आपल्याला आज पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातळी सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवळसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर नाही तुझा आधार. रडता पडता कोठे अडता. रडता पडता कोठे अडता. तोच तसे पार नाही तुझा आधार. गुरुविण नाही तुझा आधार. गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देई
नाही तुझा आधार. नमस्कार. आज मी तिसऱ्यांदा इथे येतोय कार्यक्रम सादर करायला आणि आहे. आणि म्हणूनच आपण कुणाला काही सांगतो ते सगळं नवीन असतं असं नाही. कधीतरी कुणीतरी केव्हा तरी ते सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच एक श्लोक आहे, व्यासोच्छिष्टं जगत सर्व. काय म्हणाला की त्याची ओळख करून द्या. पूर्वी कसं होतं, माझ्या नाटकं वगैरे तर कार्यक्रमामध्ये त्या निवेदिका असत. आता उलट झाले, त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी निवेदक म्हणून त्यांच्यावरून लोक मला ओळखायला लागले. कारण त्यांचा गाण्याचा मुख्य कार्यक्रम असतो, इथं तृप्ती जो आपण इथे केला होता त्याचे 106 प्रयोग झाले. नाटकाचे माझे 136 झाले. त्यामध्ये त्या निवेदिका असतात. त्या म्युन्सिपल एडेड शाळेमध्ये 34 वर्ष त्यांनी नोकरी केली. संगीत विशारद आहेत, पण संगीत शिक्षिकावर नोकरी नाही केली. नोकरी साध्या शिक्षक होत्या. आणि निवृत्तीनंतर त्यांनी एक कार्यक्रम वगैरे करायला सुरुवात केली लॉकडाऊनच्या काळामध्ये. शाळेत असताना कुमार कला केंद्र वगैरे अनेक स्पर्धामध्ये शाळेला विद्यार्थ्यांना त्यांनी बक्षिसं मिळवून दिली आहेत. कविता खूप छान करतात. त्यांच्या एकूण 600 पेक्षा जास्त कविता झाल्या, 600 पेक्षा जास्त. आणि त्यापैकी 278 कवितांना पुरस्कार आणि सन्मानपत्र मिळाले. शिकागोला महाराष्ट्र मंडळ आहे, तिथे देखील त्यांचा कार्यक्रम ऑनलाईन झाला होता. आणि त्यांनी अभिनय पण केलेला आहे. तुझंही तुझं पश्चिममध्ये त्यांनी भूमिका पण केलेली आहे. निवेदन छान करतात, लेखिका पण आहेतच. त्यामुळे सध्या त्यांच्यावरून मला लोक ओळखतात. त्यामुळे आता कसं होतं, तिथे मी थोड्या दिवसांनी सांगेन की विश्वामित्र आणि श्रीरामचंद्र, तसेच सांदीपनी आणि कृष्ण. आता एकलव्यानेही द्रोणाचार्यांना गुरुस्थानी मानलेलंच होतं. काहींनी एकलव्याचा उल्लेख केला. मला असं वाटतं की गुरुवरती असलेली परमनिष्ठाचं उदाहरण म्हणजे एकलव्य. कारण त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांना आपला उजव्या हाताचा अंगठा कापून दिला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरु आणि शिष्य हे नात्याला इतके कंगोरे आहेत ना की त्यावर कुणीही व्यक्ती कितीही वेळ बोलू शकेल. आणि आचार्य विनोबा भावे म्हणतात की आई हा सर्वात मोठा गुरु. आई, त्यानंतर नंबर वडिलांचा आणि त्यानंतर शिक्षकांचा, विनोबा म्हणत होते. आणि खरं आहे तो असं, तो 70 वर्षापूर्वी विनोबाजींनी एक चळवळ सुरू केली होती, भूदान चळवळ म्हणून. म्हणजे ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांनी, ज्यांच्याकडे अजिबात जमीन नाही त्यांना जमीन दान करायची, ती भूदान चळवळ. आणि त्यावेळी विनोबा देशभर भाषणं करत असत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्या भूदान चळवळीला. आणि त्यावेळी ते म्हणाले होते की जो देतो तो देव आणि जो राखून ठेवतो तो राक्षस. किती सोप्या शब्दाचं आहे, जो देतो तो देव आणि राखून ठेवतो तो राक्षस. विनोबाजी खरं तर अतिशय विद्वान होते आणि शब्दांचे खेळ होते, गोष्ट वेगळी. देतो तो देव आणि राखून ठेवतो तो राक्षस. पण शाळेत असताना वास्तविक काव्यपंक्ती मला आठवते की जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं, गुरु सिंहाले अपारपण जल संपूर्ण गुरु दुसे. आणि दत्त महाराजांनी 21 गुरु केले होते आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण कसं होतं, दैनंदिन जीवनात आपल्याला एवढी माणसं भेटत असतात ना, अगदी विविध क्षेत्रात काम करणारी, त्यांच्याकडून सुद्धा आपण शिकत असतो. प्रत्येक माणसाकडनं शिकत असतो. म्हणून मला वाटतं की अशा प्रत्येक व्यक्ती हा गुरु आहे. जसं आता मी याच्याची सगळी तयारी केलेली होती, बाहेर चपला पण एवढ्या छान, किती आम्ही मागच्या वेळी पण भेटली, इतके छान पद्धतशीरपणे चपला ठेवलेल्या असतात, वेळेच्या आधी सगळे हे होतं. त्यामुळे हे सुद्धा एक गुरु म्हणजे प्रत्येकाकडे आपण शिकत असतो. आणि मला ते जाणवलं. आणि ही परिचय त्यांनी करून दिला. परिचय फारसा महत्वाचा नसतो, पण काय होतं, तो जो आहे तो देत असतो मी. याच्यात जास्त वेळ घालवण्यात अर्थ नसतो. शेवटी कार्यक्रमात परिचय असतो. नाटकाचा कार्यक्रम मी ते केला होता. तर कोणत्या तरी एका व्यक्तीच्या पिता बंधु
आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. शिक्षकाला तेव्हा आनंद जास्त होतो जेव्हा आपला शिष्य आपल्या पुढे जास्त जातो. कधी त्याला असं वाटत नाही की त्याने माझ्या खाली राहावं आणि मी वर असावं. प्रत्येक शिक्षकाला वाटतं की माझा शिष्य हा माझ्यापेक्षा जास्त मोठा व्हावा, काहीतरी त्यांनी माझ्यापेक्षा जास्त मिळवावं. तर ही नेहमीच आपल्याला जाणवून देत असतं. आज तुम्ही फार सुंदर आम्हाला म्हणजे प्रत्येकाचे अनुभव असतात, ते प्रत्येकाचे शिक्षक असतात, आई वडील सगळ्यांकडनं आपण काहीतरी मिळवत असतोच. त्याची फक्त एक तुम्ही स्वरूप दाखवत गेलात, गाण्याने त्याला शोभा आणली. या तुमच्या सुंदर व्याख्यानाबद्दल आम्ही धन्यवाद मानतो आणि एक छोटीशी भेट आमच्याकडून मंडळाकडून तुम्हाला. खूप आपण बोललात ते बरोबर आहे. शिष्य आपला आपल्या पुढेच गेला पाहिजे. शिक्षक माझा CA झालेला विद्यार्थी जेव्हा मला दादर स्टेशनवरती माझ्या पाया पडला आणि बरेच वर्षांनी भेटल्यामुळे मी पटकन त्याचं नाव आठवेना मला म्हणाला तुम्ही विसरलात मला बाई. म्हटलं अरे नाही रे, आता इतके विद्यार्थी डोळ्या हाताखालून जातात, पण तू माझा विद्यार्थी आहेस मला नक्की माहिती. तर म्हणाला मी आता CA झालो. इतका मला आनंद झाला. चांदोडकर त्याचं नाव. मला खूप आनंद झाला. म्हटलं अरे वा किती शिकलास रे. आणि म्हणाला सगळं लक्षात ठेवतो. तुम्ही जे जे आम्हाला लहानपणी शिकवलं ना ते आम्ही सगळं लक्षामध्ये आहे माझ्या. आम्हाला आकाशवाणीवर नेलं, आम्हाला दूरदर्शनवर नेलं, तुम्ही किती आमच्यासाठी बाईक केलं. म्हटलं अरे करायलाच पाहिजे ते. आपल्याला वाटतंच ना आपले विद्यार्थी पुढे व्हावे. आपण बोललात ते खूप बरोबर अगदी पटलं मला की आपले शिष्य आपल्यापेक्षा खूप पुढे जावे असं आपल्याला वाटतं.